सर्वप्रथम आपले माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज सावंत साहेब यांचं मी सकाळ माध्यम समूह आणि सकाळ प्रकाशनाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर सकाळचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ विचारवंत सुप्रसिद्ध लेखक आदरणीय डॉक्टर दाभोळकर सर यांचं स्वागत करावं. आज आपल्यासोबत सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार सर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण इथं जमलेलो आहोत. श्रीराम पवार सरांच्या सुविध पत्नी सौ सुरेखा श्रीराम पवार मॅडम, आपण वर यावं. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार सरांच्या अस्वस्थता पर्व या पुस्तकाचं प्रकाशन इथं साताऱ्याच्या भूमीत करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं पवार सरांचं हे 7वं पुस्तक. या आधीच्या धुमाळी, राजपाट, संवाद क्रांती, मोदी पर्व आणि अगदी अलीकडच्या काळात आलेलं ड्रॅगन उभाधारी या सगळ्याच पुस्तकांना महाराष्ट्रातील तमाम वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खरे तर सरांची आधीची सगळी पुस्तकं ही पुणे, कोल्हापूर, मुंबई अशा मोठ्या शहरात प्रकाशित झाली होती. या पुस्तकाचं प्रकाशन साताऱ्यात व्हावं अशी इच्छा मी सरांपुढे व्यक्त केली आणि सरांनी सुद्धा ती लगोलग मान्य केली. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पवार सरांनी मधल्या काही कालखंडात इथून साताऱ्यातून पत्रकारिता केलेली आहे. सकाळच्या सातारा वृत्तीचे संपादक म्हणून काम करताना जवळपास 5 वर्षे त्यांची इथल्या मातीशी घट्ट अशी जुळली होती. पण झालं काय इतक्यात तो सकाळच्या व्यवस्थापनाने सकाळच्या महाराष्ट्र विभागाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. सकाळ माध्यम समूहाच्या मुख्य संपादकपदी त्यांची नियुक्ती झाली. खरे तर सरांच्या पत्रकारितेला अंकुर कोल्हापुरात जरूर फुटले असतील तरी या पत्रकारितेचं रोपटं मात्र या साताऱ्याच्या भूमीत रोजलं वाढलं असं आम्ही सर्व सातारकर मंडळी म्हणतो आणि कदाचित सर सुद्धा ते नाकारणार नाहीत. यानंतर मी सकाळचे संपादक युवा संदीप काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं. या विचारपीठावर असलेले माझे यशवंतराव चव्हाणांनंतरचे सर्वात आवडते मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, दत्ताप्रसाद दाभोळकर साहेब, आदरणीय श्रीराम पवार सर, पवार मॅडम, माझे सहकारी राजेशजी, आशुतोष रामगीर सर, इथले साताऱ्याचे माझे सगळे सहकारी रायकरजी आणि उपस्थित मान्यवर. खरं तर हा सोहळा आम्ही नाशिकला घेणार होतो. कोरोनाचा काळ सुरू आहे,
सरांचं पुस्तक आलं होतं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून एक परिसंवाद घडावा, लोकांपर्यंत हा विचार पुन्हा कॉलमच्या नंतर पुस्तक रूपी जावा हा आमच्या सगळ्यांचा मानस होता. पण इथं सातारकरांनी सांगितलं की श्रीराम सरांचं आणि आमचं वेगळं नातं आहे, पहिलं प्रेम आहे, तर आम्ही साताऱ्याला कार्यक्रम घेणार. तर हा कार्यक्रम या निमित्ताने साताऱ्याला होऊ घातलाय. साताऱ्याच्या सगळ्या टीमला, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि एवढा चांगला कार्यक्रम या कोरोनाच्या काळामध्ये इथे घेतला. खरं तर कुठल्याही संस्थेला, कुठल्याही एखाद्या उपक्रमाला एक चेहरा असतो, व्यक्तीचा चेहरा असतो आणि तो चेहरा सकाळला आदरणीय श्रीराम पवार सरांच्या रूपाने लाभलेला आहे. मी गेल्या 7 वर्षापासून सकाळमध्ये काम करतो. मी श्रीराम पवारमय झालोय आणि माझ्यासारखे कित्येक जण श्रीराम पवारमय झाले. त्याचं कारण असं की माणुसकीची मोठ रोवण्याचं काम, सर्वसामान्य साध्या सिंपल पत्रकाराला उभं करण्याचं काम श्रीराम पवार सरांनी केलेलं आहे. एक संस्था म्हणून, एक व्यक्ती म्हणून वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असताना श्रीराम सरांची असलेली जवळीकता, कौटुंबिकता आणि त्यांचं असलेलं सगळ्यांवरचं प्रेम यावरनं आज ते संस्थेमधले सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती असतानाही सगळ्यात माणसाला ओळख असलेला, जिव्हाळा देणारा आणि त्यांचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण आदरणीय श्रीराम पवार सरांकडे पाहतो. आज या पुस्तकाच्या निमित्ताने सरांचा जुना परिवार साताऱ्यामधला जमलेला आहे. मी अनेकांशी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की श्रीरामचं इथं असताना त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग, त्यांची तरुण वयामधली सगळी पत्रकारिता, त्यांची स्टाईल. आम्ही श्रीराम सरांना अलीकडच्या काळात पाहतो. एक किस्सा सांगतो. आम्ही औरंगाबादला गेलो होतो. संजय आवटे सर यांच्याकडे, माझे जुने सहकारी, आता दिव्य मराठीला आहे. तर ते म्हणाले होते की श्रीराम सर आले म्हणजे गांधी आल्यासारखं वाटतं. आणि आम्ही त्याच रूपाने सदैव श्रीराम सरांना पाहिलेलं आहे. एक समाजवाद, प्रांजळपणा, सच्ची भूमिका आणि जे सत्य आहे ती सत्य घेऊन पुढे जायचं. मग संस्था कोणाची असो, ती पवारांची असो की कोणाची अन्य कोणाची असो, आपली जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडायची. जिथं ठोकायचं तिथं ठोकून काढायचं आणि जिथं कौतुक करायचं तिथं कौतुक करायचं. ही भूमिका सातत्याने घेतली आणि त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा, त्यांच्या लिखाणाचा माझ्यासारख्या अनेक पत्रकारावर थेट परिणाम झालेला आहे. हे नव्याने सांगायची गरज नाही. आज अनेक पत्रकार मी श्रीराम सरांनी मला घडवलं म्हणून महाराष्ट्रामध्ये निरवताना मी अनेक वर्तमानपत्रामध्ये पाहतो. आमच्याकडे एक इन नावाचा प्रोजेक्ट आहे युवकांचा. त्याच्यामध्ये आता 66 लाख मुलं राज्यभरात काम करतात. आत्ता त्याचं मंत्रिमंडळ झालं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मी काही लोकांचे इंटरव्ह्यू घेत होतो. तेव्हा मी एका जणाला विचारलं की तू सध्या काय करतो. तर त्यांनी मला सांगितलं मी PSI ची परीक्षा पास झालोय पहिली आणि आता नेक्स्ट परीक्षेसाठी मी तयारी करतो. तर त्याला मी विचारलं इंटरव्ह्यू मध्ये की तू काय रेफर्स केलंस, कुठली पुस्तक वाचलीस, कुठला तुझा आवडता विषय आहे. तो म्हणला की इंटरनॅशनल पॉलिटिक्स, इंटरनॅशनल समाजकारण हा माझा आवडता विषय आहे. म्हणजे तू रेफर काय करतोस. तर त्यांनी मला श्रीराम पवार सरांचं नाव सांगितलं. पण मी त्याला खोलात जाऊन जेव्हा विचारलं तेव्हा त्याला ही रुची कशी लागली, म्हणजे सकाळच्या कॉलममधनं त्याला रुची कशी लागली आणि पुढे त्याचा तो जीवनाचा अविभाज्य घटक कसा बनला, असे अनेक विषय या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने माझ्या समोर आले. मी त्या विद्यार्थ्याचं उदाहरण यासाठी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये इंटरनॅशनल विषयावर अभ्यास करणारे, केवळ राजकारण नाही तर समाजकारण करून पिणारे आदरणीय श्रीराम पवार सर, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे 1-2 बोटावर मोजण्या इतके पत्रकार असतील त्यामध्ये पवार सरांचं नाव अव्वल दर्जाचं आहे. ते ज्या पद्धतीनं लिखाण करतात, ज्या पद्धतीनं त्यांची मांडणी असते आणि ते थेट माणसाच्या मनामध्ये मिळते, ती मांडणी आज कॉलमच्या रूपाने कालपर्यंत होती, आज ती पुस्तकाच्या रूपाने येते. आणि मला आशा आहे की हे पुस्तक प्रत्येक जण आपलं पुस्तक म्हणून, आपली भाषा म्हणून, आपलं ज्ञान म्हणून अवगत करेल आणि या पुस्तकाच्या माध्यमातून एक वाचकाच्या हाती नवा इतिहास या निमित्ताने आल्याशिवाय नाही. आम्ही मोदी पर्वचं
त्याच्यापूर्वी प्रकाशन केलं होतं. मोदींची मागची 5 वर्षाची कारकीर्द त्यामध्ये सरांच्या त्या पुस्तकात विस्तृतपणे मांडलेली होती. सगळे खास खळगे त्या निमित्ताने त्या पुस्तकात मांडले होते. हे अस्वस्थ पर्व आहे आणि आता जग अशा टोकावर येऊन पोहोचलेलं आहे, अशा अवस्थेमध्ये आहे जिथं अस्वस्थता निर्माण झालेली आहे. मग ती अस्वस्थता, सामाजिक अस्वस्थता राजकीय चष्म्यातून मांडण्याचं काम या पुस्तकामध्ये झालेलं आहे. आणि मला माहिती आहे की अनेकांना असं वाटतं की इंटरनॅशनल विषय आणि माझा काय संबंध, पण आपल्या घरी, शेजाऱ्याच्या घरी जर फोडणी दिली तर आपल्याला वास येतो आणि आपल्याला लगेच कळतो, किंवा आपल्या सोबत असणारा माणूस त्याचा परिणाम आपल्यावर होतो. तसाच परिणाम गावातला, शहरातला, देशातला आणि वेगवेगळ्या जगातल्या इतर देशाचा एकमेकावर होणं अगदी साहजिकच आहे. त्यातून हा सगळा विचार या पुस्तकामध्ये आलेला आहे. मी उल्लेख केला की श्रीराम सरांची लेखणी ही टोकदार असते, ती प्रहार करते आणि त्या प्रहारच्या माध्यमातून अनेक प्रसंग पुढे येतात, आपल्या डोळ्यासमोर येतात. आम्ही चव्हाण साहेबांची सगळी कारकीर्द सर खूप मिस करतो. म्हणजे असं वाटतं की तुम्ही किती मॅच्युअर्डपणे हे राज्य चालवायचा आणि किती आनंद होता त्या काळामध्ये. तुमच्यावर खूप जणांनी टीका केली, अनेक शब्द तुम्हाला वापरू नये असे वापरले, पण आज वाटते की हे सरकार कुठे चाललंय आणि कशा पद्धतीने सरकारची भूमिका सुरू आहे. अशा सगळ्या भूमिकेवर सरकारच्या, केंद्राच्या, जगातल्या वेगवेगळ्या प्रहार करण्याचं काम या पुस्तकामधून मांडण्यात आलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथं जमलात, व्यासपीठावर सगळी मान्यवर या निमित्ताने जमलेली आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. पुस्तक रसग्रहण करताना आपल्याला खूप आनंद होईल. या साताऱ्यामध्ये असणाऱ्या माझ्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद संदीपजी. यानंतर अस्वस्थ पर्व वेग जागतिक घडामोडींचा या श्रीराम पवार सर लिखित पुस्तकाचं प्रत्यक्ष प्रकाशन आपण टाळ्यांच्या गजरात करणार आहोत. मी आदरणीय बाबा आणि आदरणीय दाभोळकर सरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. लई प्रेम मध्ये आता काय आता जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडी समाजाकडे मांडणं हे वर्तमानपत्राचं काम असतं. असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे. काही प्रमाणात तो खरा असला तरी एक व्यासंगी संपादक म्हणून श्रीराम पवार सरांना वर्तमानपत्राची एवढीच व्याख्या मान्य नाही. ते नेहमीच म्हणतात की घडणाऱ्या घटनांची नुसतीच कॉमेंट्री देत बसायचं की काय घडायला हवं याची पायाभरणी करायची. सभोवताली एक प्रकारचे अंधकारमय वातावरण असताना तो अंधार चोळत बसायचा की त्या अंधारात एखादी पंथी लावायची. सरांच्या नेतृत्वाखाली सकाळच्या संपादकीय धोरणात जशी आपल्याला या प्रश्नाची उत्तरे सापडतात तशी त्यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या सर्व पुस्तकात आढळतात. आता या नव्या अस्वस्थतापूर्व मधून सरांना नेमकं काय सांगायचं आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ.
नमस्कार. अस्वस्थ पयो या पुस्तकासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांचं स्वागत करतो. या समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत आणि माझे ज्येष्ठ स्नेही डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरजी, माझे सगळे व्यासपीठावरचे सहकारी आणि उपस्थित मित्र, हे माझं 7वं पुस्तक आहे. प्रकाशित होताना एक खूप उत्सुकता असते. तसा त्या अर्थानं मी आता सीझन झालो आहे की पुन्हा पुन्हा तेच हा फार चांगला लेखक आहे वगैरे वगैरे ऐकून घ्यायची एक सवय होते. तर तशी ती मला झालेली आहे. तरी पण प्रत्येक पुस्तक काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतं आणि त्या अर्थानं प्रत्येक कार्यक्रमाचा पोत न्यारा असतो, आनंदाचा पोत न्यारा असतो. असा एक वेगळा आनंदाचा क्षण आणि तोही साताऱ्यात मी अनुभवतो आहे. राजेशने उल्लेख केला, साताऱ्याचं माझ्या आयुष्यात आणि माझ्या जर्नलिझमच्या कारकिर्दीमध्ये एक वेगळं असं योगदान आहे. या शहरानं, या जिल्ह्यानं अनेक गोष्टी मला अशा शिकवल्या की कदाचित मी इथं आलो नसतो तर ते कधी शिकलो नसतो. राजकारणाचे, समाजकारणाचे, चळवळीचे अनेक अनेक प्रकारचं अंतरंग कसं बघायचं ते मी इथं शिकलो. सायलेंट मेजॉरिटी नावाचं प्रकरण समाजात असतं आणि ते उथळ असा जो दबाव असतो आणि जो प्रचंडपणे समोर येत असतो त्याच्यावर मात करणार असू शकतं, याची जाणीव पण स्पष्टपणे टोकदार जाणीव मला पहिल्यांदा साताऱ्यात झाली. अशा अनेक अर्थांनी साताऱ्यानं मला इथं माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होणं हा माझ्यासाठी एक वेगळ्या अशा आनंदाचा भाग आहे. साताऱ्यानं माझ्या जर्नलिझमच्या एका विशिष्ट काळाची पायाभरणी केली. पत्रकार, संपादक म्हणून घडताना ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या कमावण्याची संधी मला इथं मिळाली. त्याचबरोबर इथं अतिशय जीवाभावाचे असे सहकारी दिले. म्हणजे हा कार्यक्रम ठरल्यानंतर फक्त इथले जे 2 राजेश आहेत, सोळसकर आणि निंबाळकर, त्या कार्यक्रम कायचा एवढं सांगितल्यानंतर बाकी सगळी अरेंजमेंट झाली. हे फार क्वचित घडतं कारण या लोकांनी मनापासून जीव लावला म्हणता येईल अशा प्रकारचा जीव माझ्यावर कायम लावला. तसे सहकारी मला इथं मिळाले. तसेच इथं काही असे मित्र मिळाले की जे आयुष्यभर ज्यांची माहिती पडेल. असे अनेक जण सभागृहात समोर आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, पण असे अनेक मित्र सहकारी इथं दिले. त्या अर्थानंही साताऱ्यात प्रकाशन होणं हे माझ्यासाठी आनंदाचं असं आहे. या कार्यक्रमाला जे 2 मान्यवर इथं उपस्थित आहेत त्यांचं इथं असणंही माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. बाबांविषयी आत्ताच संदीपनं सांगितलं की त्यांच्या प्रशासनाला, त्यांच्या करिअरला अनेक जण मिस करतात. याचं कारण काय? तर राजकारणात राजकीय डावपेच करणं, समोर राहणं हे सगळ्यांनाच करावं लागतं, जसं तेही करत असतील, पण कधीही आक्रस्ताळेपणा नाही. तरी पण भूमिकेत कधीच पातळ भूमिका होऊ दिली नाही. अशा प्रकारचं राजकारण सत्यानं करणं, ते राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर करणं, ती यशस्वी करून दाखवणं हे खूप कमी लोकांना जमतं आणि त्यात बाबांचा समावेश निश्चितपणे करावा लागेल. त्या अर्थानं मी माझ्या कुठल्याही पुस्तकाच्या प्रकाशनाला शक्यतो राजकीय नेता टाळतो, पण बाबा त्याला अपवाद आहेत कारण त्यांचं राजकारणाच्या पलीकडचं योगदान आणि एक उत्तम वाचक, समाजाची सगळ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समाजातल्या स्तरांची जाणीव आणि त्याविषयीची काही भूमिका, या दोन्ही अर्थानं त्यांचं असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाबा, आपण आलात, अतिशय कमी वेळात आपल्याला सांगूनही आपण आलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दाभोळकर सर आणि माझा स्नेह खूप वर्षांचा, खूप जुना आहे आणि ते इथं असावेत असं मला मनापासून वाटत होतं साताऱ्यात कार्यक्रम असतानाही. याचं कारण असं की त्यांना महाराष्ट्र किंवा सगळा देश एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो, लेखक, विचारवंत म्हणून ओळखतो, पण माझ्या मते दाभोळकर किंवा त्यांच्यासारख्यांचं असणं हे त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे आणि ते आत्ताच्या परिस्थितीत अधिक महत्त्वाचं आहे. याचं कारण जेव्हा लोक भूमिका घ्यायला कचायला, लोक आपल्याला जे सापडलं ते स्पष्टपणे मांडायला कचायला लागले आहेत, तेव्हा दाभोळकरांसारखा माणूस जे मला सापडलं ते सत्य अतिशय ठामपणे मांडतो आणि ते धाडस आज फार कमी लोकांकडे वळलं आहे. त्या अर्थानं दाभोळकर मला महत्त्वाचे वाटतात. त्यांचं डावं नाव उजवंसारखं पुस्तक असेल की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रवाहांवर त्यांच्या आधीच्या लेखांचं संकलन आहे, पण त्यातून लक्षात येते की हा माणूस किती वेगळा विचार करतो. हे सर्वसाधारणपणे त्या काळाचे म्हणून विचारव्यूह असतात. आपल्या देशामध्ये काही काळ असा होता की डावीकडं झुकलेला आणि त्याच्याशी सुसंगत मांडणी करणारे व्यासपीठ गाजवायचे. अलीकडं असा काळ आला की उजवीकडे झुकलेल्यांची चलती आहे. त्यामुळं
टोकाचा राष्ट्रवाद, टोकाचा हिंदुत्ववाद, टोकाचा बहुसंख्याकवाद याची मांडणी करणाऱ्यांची चलती आहे. अशा कुठल्याच बाजूला न झुकता पण जे आपल्याला सापडलेलं सत्य आहे ते ठामपणे मांडायचं हे दाभोळकर सातत्यानं करत आलेत. मग ते माती नर्मदेसारखं पुस्तक असेल की चळवळीतल्या अनेक लोकांना कदाचित खटकली असेल त्याची मांडणी, पण त्यांना जे गवसलं ते पुराव्यानिशी मांडलं. किंवा अलीकडे झालेलं विवेकानंदांवरचं पुस्तक असेल, मला वाटतं की हे पुस्तक आज देशामध्ये सर्वसाधारणपणे आपण देशातल्या आजच्या वातावरणाची चर्चा करतो ते राजकीय अंगानं. म्हणजे सत्तेवर भाजप आहे, तो जाईल का आणि तो गेला तर काँग्रेस येईल का, ही माझ्या मते या देशातली अतिशय वरची लढाई आहे. भाजप गेला, काँग्रेस आला किंवा भाजपच राहिला किंवा काँग्रेस पुढे राहिला तरी त्यानं या देशात जे काही मूलभूत वळण घेतलं आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडणार नाही. ही सांस्कृतिक लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, ही आयडियॉलॉजीची लढाई आहे. आणि त्या आयडियॉलॉजीच्या लढाईमध्ये आपला देश घटनेनं स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्षेच्या मार्गानं जाणार, सर्वसमावेशकतेच्या मार्गानं जाणार, सगळ्या प्रकारच्या वैविध्याचा सन्मान करण्याच्या मार्गानं जाणार का बहुसंख्याकवादाच्या मार्गानं जाणार, अन्यवैजक विचारांच्या मार्गानं जाणार, अशा प्रकारच्या एका क्रॉसरोडवर आपण उभे आहोत. आणि अशा वेळेला जी प्रतीकं म्हणजे काय ना काही असतील, सरदार पटेल असोत, सुभाषचंद्र बोस असोत, की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा त्यानंतरच्या पटेलांचा त्यानंतरच्या देशाच्या उभारणीमध्ये जो सहभाग होता तो काँग्रेसचे नेते म्हणून होता निर्विवादपणे. पण ती प्रतीकं आपलीशी करण्याचा मोह किंवा ती सहजपणे केली जात आहेत आणि विवेकानंद त्यांच्यासाठी हक्काचं प्रतीक आहे. अशा वेळेला संपूर्ण वेगळे विवेकानंदांची जी काही एक मांडणी केली जाते त्याला संपूर्ण छेद देणं आहे. आणि म्हणून आत्ताच्या सांस्कृतिक लढाईतलं एक पोटंट वेपन, एक अतिशय टोकदार साथ्या दाभोळकर साहेबांच्या या नव्या पुस्तकानं आपल्या हातात दिलेलं आहे. त्या अर्थानं मला दाभोळकर साहेबांची आत्ताच्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरची उपस्थिती अतिशय महत्त्वाची आहे अशी वाटते. या पुस्तकाला अस्वस्थ पर्व असं शीर्षक दिलं आहे आणि ते अत्यंत जाणीवपूर्वक दिलेलं आहे. याचं कारण गेली जवळपास 20 वर्ष मी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा चांगला वाचक आहे, त्याच्यावर लिहितो आहे, अभ्यास करतो आहे. मी त्याचा तज्ज्ञ असा दावा करत नाही, पण मी लिहित सतत आलो आहे. आणि त्यानिमित्तानं मी सगळ्या मोठ्या नेत्यांच्या भूमिका, पडद्यामागच्या भूमिका आणि अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांमध्ये ठराविक काळानंतर कागदपत्र खुली करण्याची एक पद्धत आहे, प्रथा आहे, आपल्याकडे ती अजून नाही आहे. अजूनही आपल्याला झालं याचा अधिकृत सरकारचं नॅरेटिव्ह कोणच सांगत नाही. 71 आता सत्तेत भाजप आहे, सत्तेत पंतप्रधान मोदी आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी काही लिहिलं की लगेचच एक मोठा वर्ग तुमच्यावर लेबल लावायला लागतो. लेबल काय असतात तर तुम्ही पुरोगामी आहात, पुरोगामी नाही पुरोगामी आहात, तुम्ही सिक्युलर आहात, तुम्ही क्वांगी आहात, तुम्ही लांबूल चालन करणार आहात. अशा वेगवेगळ्या प्रकारची लेबलं चिकटवण्याचा एक छंद आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. आणि मग त्याला काउंटर नॅरेटिव्ह करायचं म्हणून काय होतं तर त्याच्या विरोधातले जेवढे राजकीय प्रभाव आहेत तेही तसंच वागायला लागले. म्हणजे काँग्रेसमधल्या नेतृत्वाच्या क्रायसिसवर लिहिलं की काँग्रेसच्या समर्थकांनी लगेच शिक्का मारा की हा अंधभक्त आहे. या प्रकारचे शिक्के दर रविवारी मी अनुभवतो आहे. आणि दर रविवारी शिक्के वेगळे असतात. म्हणजे कधी मी संघाचा असतो, कधी मी कम्युनिस्ट असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे शिक्के मी दर रविवारी अनुभवतो. म्हणजेच असे जेव्हा वेगवेगळे शिक्के मारले जातात तेव्हा मला वाटते की मी कुणाचंच नाही हे सिद्ध होतं आहे. आणि तसं सिद्ध होणं किंवा तशीच मांडणी करणं हे कुठल्याही व्यक्त होण्याचं काम आहे, कुठल्याही लेखकाचं काम आहे, पत्रकाराचंच नाही. व्यक्त ज्याला ज्याला व्हायचं आहे, ज्याला ज्याला व्यक्त होण्यासारखं काही आहे असं आपल्याकडे वाटतं, अशा प्रत्येकाचं काम आहे. त्या अर्थानं मला वाटतं की भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. भूमिका घेऊ नये अशा प्रकारचे अनेक दबाव, अनेक प्रभाव आत्ता आपल्यासमोर आहेत. आणि ते प्रभाव काय प्रकारचे आहेत ते जे प्रस्थापित अधिकारपदावर आहेत, मग ते राजकारणातलं अधिकारपद असेल, शिक्षणातलं असेल, सांस्कृतिक क्षेत्रातलं असेल, कलेतलं असेल, अशा सगळ्यांना असं वाटतं आहे की माझ्या बाजूचं लिही, माझ्या बाजूनं बोल, नाही तर बोलू नको, असं सगळीकडे व्हायला लागलं आहे. याला कुणी अपवाद फार नाही आहे. म्हणजे सत्य आहेत ते थोड्या अधिक आक्रमकपणे करत असतील, पण सगळ्यांनाच असं वाटतं की माझ्या विरोधात शक्यतो काही येऊ नये. त्यामुळे राजकीय पक्षांना आपलं नॅरेटिव्ह खपवू नये किंवा आपलं नॅरेटिव्ह पोचवू नये. पोस्टमन हवे आहेत पत्रकार, त्याच्यापेक्षा जास्त काही त्यांना नको आहे. आणि जी नवउदार भांडवलशाही आहे कॉनी कॅपिटलिझम आपण म्हणतो, अशा कॉनी कॅपिटलिस्टना आपली उत्पादनं आणि सेवा हे खपवू नये, त्याचा प्रचार प्रसार करणं आहे. इलेव्हेटेड मजूर हवे आहेत, त्यांना पत्रकार नको आहेत. त्याला पत्रकार म्हणायचं, त्याला वेगवेगळे लेबलं लावायचे आहेत, पण त्यांना ॲक्च्युली इलेव्हेटेड मजूर हवे आहेत. त्यांना त्यांची उत्पादनं सेवा कशा खपतील यावर त्यांचा अधिक भय आहे. तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये भूमिका घेण्याचं महत्त्व हे दिवसेंदिवस अधिक वाढतं आहे असं मला वाटतं आहे. आणि त्या अर्थानं
भूमिका घेण्याचा त्रास कितीही झाला तरी पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे असं मानणं आहे. आम्ही प्रवाहाचा मी आहे. तशी भूमिका तुम्हाला या पुस्तकात अनेक ठिकाणी दिसेल. ती भूमिका कदाचित सगळ्यांना पटेल असं नाही. आपल्यापैकी अनेकांना त्या भूमिकेवर तुमचं वेगळं मत असू शकते आणि मला असं वाटतं की ते वेगळं मत काहीच हरकत नाही. पण ते वेगळं मत आहे म्हणून मी माझं मत मांडू नये. अशा प्रकारचा जेव्हा एक दबाव तयार होतो तर तो लोकशाहीला घातक आहे आणि तसा दबाव येऊ नये एवढीच माझ्यासारख्या लिहिणाऱ्या माणसाची अपेक्षा असते. हे मत खोडून काढावं, पुराव्यानिशी खोडून काढावं आणि तसं खोडलं कोणी तर ते नवं मत, नवं नॅरेटिव्ह स्वीकारायची माझी निश्चितपणे तयारी आहे. पण तसं न करता आपल्याकडे एक प्रश्न काय तयार होतो, म्हणजे मी जेव्हा गलवानमध्ये चीननं आक्रमण केलं, तो आंतरराष्ट्रीय प्रश्न तयार झाला, तेव्हा मी त्यातल्या भारताच्या बाजूने जे काही दोष राहिले, त्रुटी राहिल्या त्याच्यावर लिहिलं. तेव्हा मला लोक काय विचारत होते, ते 1962ला जेव्हा भारत युद्ध हारला, चीन युद्ध जिंकलं, तेव्हा तुम्ही काय करत होता? हे गलवानला आत्ता तुम्ही प्रश्न विचारला तर उलटा प्रश्न काय असतो, तर 62ला तुम्ही काय करत होता? आता 62ला माझा जन्मच नव्हता, मी काय करत असणार. पण जेव्हा जेव्हा त्या युद्धावर लिहायची संधी मिळाली तेव्हा मी नेहरू सरकारचं काय चुकलं, मेनन नावाचे संरक्षण मंत्री कुठल्या विश्वात वावरत होते, याविषयी सविस्तर पण लिहिलं आहे, या पुस्तकात पण लिहिलं आहे. पण प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारायचा आणि आपल्या अडचणीचं जे असेल त्याच्यातून वाट काढायची, अशा प्रकारचा एक प्रवाह आपल्या देशामध्ये सेट होतो आहे. त्यामुळे मला वाटतं की त्या प्रवाहाला जागेपणानं विरोध करणं. शेवटी काय असतं की जेव्हा सत्ता किंवा अधिकार हा सर्वंकषतेकडे जातो, म्हणजे त्याचा एकवटतो, तेव्हा असा अधिकार एकवटायला लागला की कुठल्याही सत्तेवर असल्या माणसाला विरोधातलं काहीच ऐकायचं नसते. आणि असे जेव्हा कमालीचं केंद्रीकरण होतं तेव्हा केंद्रीकरण करणाऱ्या माणसांना जगभरातले आहे, फक्त आपल्याकडे उतरायचं नाही, सगळ्या जगाचा इतिहास हा सांगतो, असं केंद्रीकरण करणाऱ्या माणसाला भीती कधीच हाताळायची वाटत नाही, भीती कधीच भांडायची वाटत नाही, भीती कधीच आपल्या विरोधातल्या प्रवाहांची पण वाटत नाही. भीती वाटते शब्दाची, भीती वाटते लिहिणाऱ्यांची, भीती वाटते कवितांची, भीती वाटते कलात्मक आविष्काराची. असं का होतं? याचं कारण हा कलात्मक आविष्कार, हे शब्द हे कुठल्याही हाताळ्यापेक्षा अधिक मजबूतीनं उभे राहतात. म्हणजे पाकिस्तानातलं अतिशय उत्तम उदाहरण आहे की पाकिस्तानमध्ये याह्या खान, त्याच्या आधी आयूब खान, त्यानंतर परवेज मुशर्रफ किंवा भुट्टोंचा काळसुद्धा, या सगळ्या काळामध्ये क्रमाक्रमानं तिथल्या धर्मांधांनी पाकिस्तानवर कब्जा केला. आणि या सगळ्या हुकुमशहांना असं वाटत होतं की आपल्या हातात पाकिस्तानातली सर्वंकष सत्ता आली म्हणजे आपण आता काहीही करायला मोकळे झालो. आणि त्यावेळेला त्यांच्या विरोधात उभे राहणारे कोण होते, तर सामान्य फाटके कवी होते. फैज अहमद फैजसारखा शायर त्याच्या विरोधात उभा राहिला, हबीब जालिबसारखा शायर उभा राहिला आणि ते टोकदारपणे प्रश्न विचारत होते. या कवींना अनेक वेळा परदेशात परांगण व्हावं लागलं, प्रत्येक राजवटीनं त्यांना तुरुंगात टाकलं, पण ते प्रश्न विचारत होते. मला वाटतं हे प्रश्न विचारणं जे आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पत्रकारितेचं तर ते काम आहेच, पण विचार करणाऱ्या लिहिणाऱ्या कुणाचंही ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. हबीब जालिबला किंवा आयूब खान गेले आणि याह्या खान आले तेव्हा त्याला कुणीतरी विचारलं की या बदलाकडे तू कसं बघतोस, तर त्याचं उत्तर काय होतं, ये जो शख्स कल तुम्हारी जगह तख्तनशीन था, ये जो शख्स कल तुम्हारी जगह तख्तनशीन था, उसको भी अपने खुदा होने पे उतना ही यकीन था. म्हणजे कालच्या हुकुमशाला वाटत होतं की आपण खुदा झालो, आजच्या हुकुमशाला पण तसंच वाटतंय, पण कधीतरी तो हुकुमशहा संपतो आणि नवा कोणताही जागा घेत असतो. तर त्यामुळं प्रश्न विचारणं थांबवायचं कारण नाही, ते मी सातत्यानं माझ्या पातळीवर जेवढं जमेल तेवढं करायचा प्रयत्न करतो आहे. आणि हे करत असताना अधिकारावर असलेल्यांचा अनादर न करता, कुणाचाही मानभंग न करता आपल्याला त्रुटींवर बोट ठेवता येतं. माझा असा अनुभव आहे की त्रुटींवर बोट कुणाचाही मानभंग न करता, आकर्षाळीपणा न करता आपल्याला त्रुटीवर बोट ठेवता येतं आणि लोकांना पटवून पण देता येतं की चुका काय आहेत. या पुस्तकाला अस्वस्थ पर्व नाव दिलं याचं कारण खूप एका अस्वस्थ अशा कालखंडामध्ये आपण वावरत आहोत आणि तो अस्वस्थ कालखंड बहुतेक परराष्ट्र धोरणांविषयी लिहिणारे लोक ग्रेट गेम नावाचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या चौकटीत मांडायचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, तर जगामध्ये कुठल्या तरी दोन मोठ्या शक्तींमध्ये सतत संघर्ष असतो. कधी तो युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये होता, कधी ब्रिटन आणि झायचा रशिया यांच्यामध्ये होता, कधी ब्रिटन आणि सोव्हिएत संघामध्ये होता, त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत संघामध्ये शीतयुद्धाच्या रूपानं तयार झाला आणि आता चीन आणि अमेरिकेमध्ये हा संघर्ष होईल अशा बायनरीमधून हे बघितलं जातं. माझ्या मते हे एकूणच आत्ताच्या संघर्षाचं अतोय आकलन आहे. याचं कारण त्याच्या पलीकडं खूप गोष्टी जगामध्ये घडत आहेत आणि त्याचा परिणाम सध्याच्या अस्वस्थ वातावरणात होतो. हे कुठले प्रवाह आहेत, ते
एक खूप मोठा वर्ग ज्याला कणखर नेत्यांचं कणखरपणाचं आकर्षण आहे आणि अशा कणखरपणाच्या आकर्षणापायी एकाधिकारशाहीकडे झुकलेले नेते आणि राजवटी जगभर डोकं वर काढायला लागले आहेत. त्याच्यातून एक अस्वस्थता आहे. जगभर बहुसंख्याक व नॅरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो की कुणाच्यातही विरोधात एखाद्या जातीच्या, एखाद्या धर्माच्या, एखाद्या देशाच्या, एखाद्या वंशाच्या कुणाच्यातही विरोधात नॅरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न जगभर चालतो आहे. सांस्कृतिक वर्चस्ववाद, बहुसंख्याकवाद डोकं वर काढतोय आणि त्याला तंत्रज्ञानाचा एक खूप मोठा तंत्रज्ञान आता कुणाच्याही खाजगीपणात घुसता येणं शक्य आहे, कुणावर पाळत ठेवता येणं शक्य आहे आणि अशा प्रकारची तंत्रज्ञानाने जी हत्यारं पुरवली आहेत त्याचाही या अस्वस्थतेमध्ये खूप मोठा प्रभाव परिणाम आहे. आणि अशा सगळ्याचे मिळून ही अस्वस्थ आहे. ती केवळ चीनची क्षमता वाढली, ताकद वाढली आणि चीन आता काय त्या अमेरिकेच्या हेजिमनीला आव्हान देतो आहे, यातून केवळ आलेला अस्वस्थता नाही आहे. ही अस्वस्थता सर्वंकष प्रकारची आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळं ती जगाच्या कानाकोपऱ्यात सगळ्या टोकापर्यंत ती पाझर जाते. कारण ट्रम्प माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदावर येतो तेव्हा तो जगाचं चित्र उलटंपालटं करायचा प्रयत्न करतो. ते जेव्हा अमेरिका फर्स्ट असं म्हणतात तेव्हा भारतातून, चीनमधून, फिलिपिन्समधून अमेरिकेचं जाणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्याचा प्रश्न तयार होतो. म्हणजे थेटपणे आपल्यावर परिणाम होतो. तेलाच्या किमती वर खाली होतात तेव्हा आपल्या खिशावर थेटपणे परिणाम होतो. आपल्या देशामध्ये मागच्या वर्षभरात डीमॅट अकाउंट काढणाऱ्यांची म्हणजे शेअर बाजारामध्ये आलेल्यांची संख्या तिप्पट झाली. अचानक संख्या वाढली. म्हणजे पेंडेमिक असताना, कोरोना असताना संख्या तिप्पट झाली. आता या लोकांनी जे पैसे लावले आहेत शेअर बाजारामध्ये त्याच्यावर परिणाम कशाचा होतो तर अमेरिकेच्या शेअर बाजाराचा होतो, आशियामधल्या सगळ्या शेअर बाजारांचा होतो. त्यामुळे जगभरातल्या घटना घडामोडींचा आपल्या आयुष्यावर थेटपणे परिणाम होत असतो. अमेरिकेत काय झालं त्याचं मला काय करायचं आहे, इराकमध्ये काय झालं, अफगाणिस्तानात काय झालं त्याचं मला काय करायचं आहे, असं आता आपण सुट्टं राहू शकत नाही, इतके जगाशी जोडलो आहोत. त्यामुळं जगात जे काही घडतं आहे त्याची दखल आपल्याला घ्यावी लागेल. शीतयुद्धामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांचा संघर्ष होता. शीतयुद्ध संपलं, त्याच्यामध्ये अमेरिकेची निर्णायकपणे सरशी झाली, सोव्हिएत संघ कोलमडला आणि तेव्हा तमाम भांडवलशाही जगाला किंवा भांडवलशहांना असं वाटलं की हा विजय आपला आहे, अमेरिकेचा विजय म्हणजे आपला विजय आहे. आणि तो वाटत असताना मग IMF असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा या ज्या सगळ्या जागतिक संस्था, संघटना आहेत त्यांचा वापर करून जागतिकीकरणाचं एक नॅरेटिव्ह जगभर खपवलं गेलं. हे नॅरेटिव्ह काय होतं तर सगळ्यांनी आयात कर कमी करावेत, व्यापारातल्या भिंती कमी कराव्यात, त्याच्यामधून श्रम, भांडवल आणि कौशल्य यांचं मुक्तपणे वहन होईल. म्हणजे माणसं कुठं नाही कुठं नोकरी करायला जातील, भांडवल अमेरिकेतलं सहजपणे जगभर जाईल, विशेषतः चीनमध्ये जाईल आणि त्यातून स्वस्त उत्पादनं जगाला उपलब्ध होतील. त्यातून फायदा चीनचा पण होईल, फायदा भारताचा पण होईल आणि फायदा पाश्चात्य जगाचा पण होईल, कारण तिथं तितकं स्वस्त उत्पादन करणं शक्य नव्हतं. अशा एका म्हणजे आर्थिक मॉडेलवर आधारलेली भांडवलशाही आणि त्या भांडवलशाहीला तोलणारी उदारमतवादी लोकशाही ही चौकट 1990 नंतर या जगामध्ये स्थिर व्हायला लागली. फ्रान्सिस फुकुयामा नावाचा एक विचारवंत आहे, त्यानं 90च्या दशकात असं जाहीर केलं की या जगाला अंतिमतः एक मॉडेल गवसलेलं आहे, ते मॉडेल आहे उदारमतवादी लोकशाहीचं आणि हेच आता स्थिर होईल असं 90च्या दशकात सांगितलं जातं. इतकंही लोक सांगत होते की लोक जागतिकीकरणात इतके मिसळून जातील की लोक आपल्या देशाच्या सीमा पण विसरतील, सीमा धुसरवायला लागतील, सार्वभौमत्वाच्या कल्पना पातळ व्हायला लागतील आणि लोक स्वतःला जागतिक नागरिक बनवायला लागतील असं लोक म्हणतही होते. म्हणजे 2001 ते 2011-12पर्यंत स्वतःला लोक ग्लोबल सिटीझन म्हणून घ्यायला लागले होते. पण आपण पाहतो आहोत मागच्या 5-6 वर्षामध्ये जागतिकीकरणाची पावलं उलटी पडायला लागली. ज्याला डिग्लोबलायझेशन असं काही तज्ज्ञ म्हणतात. ते डिग्लोबलायझेशन म्हणजे पुन्हा सगळं राज्याचं नियंत्रण इतक्या टोकाला जाईल का तर तशी शक्यता नाही. पण निश्चितपणे मुक्त व्यवस्था आणि मुक्त भांडवलाचा प्रवाह यावर आधारलेलं जग बदलायला लागले आणि हे सतत भांडवलशाहीची वाढ होईल, सतत GDPचा विकास होईल, अशा प्रकारचं जे मॉडेल आहे ते कर्जावर आधारलेलं मॉडेल आहे. आज अमेरिकेसह जितके विकसित देश आहेत त्यांच्यावरचा कर्जाचा बोजा आहे त्यांच्या GDPच्या 300% अधिक आहे. भारतावरचा कर्जाचा बोजा GDPच्या 175% आहे. हे सगळं कर्जावर आधारलेलं मॉडेल आहे आणि असंच सतत कर्ज वाढवत नेणं, सतत नोटा छापून पंपिंग करणं, रिझर्व्ह बँका, फेडरल बँका जगातल्या त्यांनी पैसा अर्थव्यवस्थित होतणं याला मर्यादा आहेत. त्यामुळे आपण बघतोय की या वर्षीची सगळी प्रिडिक्शन अशी आहेत की इन्फ्लेशन किंवा चलनवाढीचा दर, महागाईचा दर हा कदाचित 2 अंकी होईल. तो कधीच 2 अंकी होऊ नये यासाठी पैसा ओतला जात होता, तो ओतायला आता सरकार आणि फेडरल बँका, रिझर्व्ह बँका नकार द्यायला लागल्या. हे का व्हायला लागले? कारण कर्ज इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलं आहे
की ते आता असंही व्हायच्या एका टोकाकडे निघालेलं आहे. त्यामुळे त्याचा पण एक ताण आहे. भांडवलशाहांना असं वाटत होतं की स्वस्त कर्ज, स्वस्त मजूर, स्वस्त उत्पादनं आणि त्यातून नफ्याचा गुणाकार हे अखंडपणे चालणारं मॉडेल आहे. त्याला तडा जायला सुरुवात झाली आहे आणि कोरोनानं ती गती खूप मोठ्या प्रमाणात वाढवली. दुसऱ्या बाजूला या सगळ्या भांडवलशाहीसोबत एक नॅरेटिव्ह काय होतं, तर एकदा माणसाला सुबत्ता आली, म्हणजे माणसाला पैसे चांगले मिळाले, त्याच्यातून 2 वेळच्या पोटापाण्याची व्यवस्था झाली की माणूस अधिक मोकळा होतो, तो अधिक खुला होतो, अधिक लोकशाहीवादी होतो, तो अधिक लोकांमध्ये मिसळायला लागतो, भेद संपून जातात, माणूस कॉस्मोपॉलिटन होतो. असं एक त्याच्या मागचा विचार होता. आणि हा विचार 90च्या दशकात 2000 नंतरच्या पहिल्या 10 वर्षामध्ये खूप प्रॉमिनंट होता. काही प्रमाणात ते घडलं पण भांडवलशाही आणि त्यातला विकास हा पूर्णपणे विषमता संपवेल हे मात्र खोटं ठरलं. विषमता खूप मोठ्या प्रमाणावर वाढते असं आपल्याला दिसते. आणि त्या विषमतेतून आलेले ताण काय करत आहेत, तर युरोपियन महासंघाचं जे महास्वप्न होतं जागतिकीकरणाचं, त्याला तडा देणारं ब्रेक्झिट ब्रिटनमध्ये झालं. ज्या उदारमतवादी लोकशाहीची आणि भांडवलशाहीची काशी अमेरिका, तिथं ट्रम्पसारखा माणूस आला आणि तो व्यापारात भिंती घालायला लागला, आयात कर लावायला लागला. म्हणजे भारतात हार्ले डेव्हिडसनवरचा कर कमी करावा यासाठी हा माणूस आपल्या पंतप्रधानांना जाहीरपणे सुनावत होता. त्या हार्ले डेव्हिडसनचे एकूण उलाढाल किती, पण त्याच्या अमेरिकेचा अध्यक्ष जो जगातला सगळ्यात ताकदवार माणूस म्हटला जातो, तो आपल्याला जाहीरपणे सुनावायला लागला. म्हणजे इतक्या उलट्या बाजूनं जगाचं सगळं नॅरेटिव्ह जायला लागलं. उदारमतवादी लोकशाही बळकट होईल असं वाटण्याच्या या आधारे चीनला अमेरिकेनं आणि पाश्चात्य जगानं खूप मदत केली. म्हणजे चीनला सुरुवातीला मदतीची सुरुवात झाली ती हेनरी किसिंजर त्यांचे परराष्ट्रमंत्री असताना, आणि सोव्हिएत संघापासून चीनला तोडणं ही त्यांची व्यूहात्मक चाल होती, ती त्यांनी यशस्वी केली. आणि शीतयुद्ध अमेरिकेनं जिंकलं त्याचं एक कारण चीनला रशियापासून त्यांना तोडता आलं. त्यानंतर हळूहळू चीनला त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत सामावून घेतलं. आत्ता क्लिंटन आणि पहिले बुश यांच्या काळातला पत्रव्यवहार ओपन झालेला आहे. आणि त्याच्यातून असं स्पष्टपणे दिसतं की अमेरिकेतल्या भांडवलदारांनी या दोन्हीही अध्यक्षांवर दबाव आणला की चीनच्या जागतिक अर्थव्यवस्थेत समावेश झाला पाहिजे, चीनला WTOचं सदस्य केलं पाहिजे. आणि चीनला 2001मध्ये अमेरिकेनं WTOचं सदस्य करून घेतलं. त्यानंतर चीनची प्रगती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खूप प्रचंड गतीनं झाली. 80च्या दशकामध्ये भारताचा आणि चीनचा GDP समान होता, थोडासा किंचित भारताचा पुढंच होता. आज चीनचा GDP आपल्या 5 पट झाला आहे. सगळ्या अर्थानं चीन खूप पुढे निघून गेला. आणि याला मदत केली ती अमेरिकेनं आणि पाश्चात्य जगानं. ती करत असताना फक्त स्वस्त उत्पादनं एवढाच मुद्दा नव्हता, तर अमेरिकेला असं वाटत होतं की एकदा चीन समृद्ध झाला, तिथल्या लोकांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागला की लोक तिथं अधिक स्वातंत्र्याची मागणी करतील, अधिक लोकशाहीची मागणी करतील, आणि मग तिथं उदारमतवादी लोकशाही यायला लागेल. जॉर्ज बुश असं म्हणाले होते की खिडक्या उघडतो आणि हवा आत येऊ देतो असं कुणाला करता येत नाही, चीनला पण ते करता येणार नाही. पण चीनला हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही खिडक्या पण उघडणार पण हवा पण आत येऊ देणार नाही. हे चीननं सिद्ध करून दाखवलं. त्यांनी आपल्या पोलादी चौकटीमध्ये कुठलाही बदल न करता आर्थिक विकास प्रचंड केला. आणि आज चीन आपल्यासमोर संपूर्ण जगासमोर आव्हान म्हणून उभं आहे. या आव्हानाकडे लोक बघतायत ते प्रामुख्यानं आर्थिक आव्हान म्हणून, की चीननं मिळवलेला प्रचंड पैसा, त्यांचा रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह, त्यातून होणारी गुंतवणूक, चीननं तंत्रज्ञानात प्रसंगी चोरून, कॉपी करून, रिव्हर्स इंजिनिअरिंग करून, जे काही जमेल ते करून मारलेली भय. आज 5Gचं चीनचं तंत्रज्ञान हे जगात सर्वोत्तम मानलं जातं. तर हे जे काय सगळं चीननं केलं ते आर्थिक आघाडीवरचं आव्हान आहे असं अनेकांना वाटतं. माझ्या मते ते अपयश आकलं नाही. याचं कारण आर्थिक आघाडीवर चीन जगाच्या समोर ठामपणे उभा आहे, यात काही शंकाच नाही. अमेरिकेच्या हेजिमनीला तो शह द्यायला लागला आहे याच्यामध्ये पण काही शंका नाही. पण त्याच्या पलीकडं चीनचं जे आव्हान आहे ते अधिक वैचारिक आहे, अधिक आयडिओलॉजिकल आहे, अधिक सांस्कृतिक वर्चस्ववादाचं आहे. चीनमध्ये एक मिडल किंगडम सिंड्रोम आहे, तो हान राजवटीपासून आहे, म्हणजे किमान 400-500 वर्षापासून आहे. चीनच्या लोकांना असं वाटतं की चीन हा जगाचा मध्यबिंदू आहे. म्हणजे त्यातल्या मिंग राजवटीमध्ये त्यांनी सगळ्या जगात मुशाफिरी केली. म्हणजे वास्को द गामा आपल्याकडे आला त्याच्या आधी त्यांची जहाजं जगभर गेली होती. आणि नंतर त्यांनी जाहीर केलं की जगाकडून चीननं शिकावं असं काही शिल्लक नाही आहे, त्यामुळे त्यांनी आम्हालाच बारकास करून टाकलं. इतके चीनी लोक हे स्वतःविषयी अहंगंड असले आहेत. 1962च्या युद्धानंतर पंडित नेहरूंनी एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की चीनला असा अहंगंड आहे की आम्ही आशियात सर्वश्रेष्ठ आहोत, वी आर टॉप डॉग्स इन आशिया, असं नेहरू म्हणाले होते. तो अहंगंड फक्त 62लाच नव्हता, तो आताही आहे. आणि आता फक्त तो आशियापुरता राहिलेला नाही, तर तो आता जगासाठीच आहे. त्यामुळे संपूर्ण जगावर आर्थिक वर्चस्व गाजवण्यासाठी चीन सिद्ध झालेलाच आहे. पण शी जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी असं जाहीर करून टाकलं आहे की चिनी वैशिष्ट्यांसह समाजवाद हे जगासाठीचं उपयुक्त मॉडेल आहे.
तुमची लोकशाही प्रोसेस ओरिएंटेड लोकशाही आहे, आमची लोकशाही रिझल्ट ओरिएंटेड लोकशाही आहे, असं ते जाहीरपणे सांगायला लागले आहेत. त्यामुळं जगभरातल्या उदारमतवादी लोकशाहीसमोर चीनचं एक मोठं आव्हान आहे. त्या अर्थानं चीनच्या आव्हानाकडे बघायला पाहिजे. हे होत असताना जगामध्ये अनेक मोठे बदल होत आहेत. सोव्हिएत संघाचं आव्हान अमेरिकेनं सहज पेललं, कारण सोव्हिएत संघ जागतिक अर्थव्यवस्थेत इतका घुसला नव्हता. आता चीनशिवाय जागतिक अर्थव्यवस्था चालणं अशक्य आहे, इतका चीन घुसला आहे. चीनची गुंतवणूक जगभर आहे, चीनचं तंत्रज्ञान जगभर आहे. त्यामुळे चीनला जागतिक अर्थव्यवस्थेतून बाहेर काढता येत नाही. अशा एका टोकापर्यंत, म्हणजे इतक्या टोकापर्यंत चीन जागतिक अर्थव्यवस्थेत घुसलेला आहे. त्यामुळं चीनची स्पर्धा ही अनेक आघाड्यावर करायची स्पर्धा आहे. ती एका बाजूला संघर्ष आहे, दुसऱ्या बाजूला समन्वय आहे. म्हणजे चीननं गलवानमध्ये आक्रमण केलं, त्याला आपण तोंड दिलं. त्यानंतर आपल्या देशामध्ये एक लाट आली की चीनी वस्तू वापरू नका. त्यानंतरच्या 2 वर्षामध्ये चीनचा आपल्यासोबतचा व्यापार वाढला. म्हणजे जेवढी आयात आपण चीनची आधी करत होतो त्यापेक्षा अधिक आयात आपण करतो आहोत. याचं कारण आहे की आपल्याला त्याच्याशिवाय पर्यायचं नाही आहे. हे आपलंच नाही आहे, हे सगळ्या जगाचं दुखणं आहे की आता इमिजिएट चीनला वगळताच येत नाही, जसं सोव्हिएत संघाला वगळता येत होतं. त्यामुळे एका बाजूला चीनची समन्वय ठेवणं आणि दुसऱ्या बाजूला चीनची संघर्ष करणं, ज्याला जो बायडेन असं म्हणतात की जगामधला पुढचा संघर्ष हा एकाधिकारशाहीवादी देश आणि लोकशाहीवादी देश यांच्यामध्ये आहे. म्हणून फक्त चीन आणि रशियाला शिव्या घालून तो संघर्ष होणार आहे का? तर तो संघर्ष तसा पूर्ण होत नाही. याचं कारण लोकशाही देशांमध्ये भ्रष्टाचारापासून लोकांमध्ये असं वाटतंय की कुठलीच व्यवस्था काम करत नाही. राज्यकर्ते काम करत नाहीत, न्यायालय काम करत नाहीत, नोकरशाही काम करत नाही, माध्यमं आपली काम करत नाही, कुठलीच व्यवस्था काम करत नाही. असा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा लोक अल्टरनेटिव्ह बघायला लागतात. तेव्हा मग लोकांना वाटतं, मग सहजपणे चांगले उच्च शिक्षित माणसंसुद्धा म्हणायला लागतात की एकदा लष्कराकडे देश देऊनच टाका. लष्कराकडे देश देणं म्हणजे काय याचा ज्यांनी लष्करशाही अनुभवली त्यांना विचारा. हे सहज पोट भरल्यानंतर आपल्या डोळ्यांमध्ये बसून म्हणणं खूप सोपं आहे. पण ज्या प्रकारच्या लोकशाहीमध्ये आपण वावरत आहोत, ज्या प्रकारच्या लोकशाहीची चव आपण चाकली आहे, तिथं कुठल्याही प्रकारची एकाधिकारशाही किंवा लष्करशाही ही सहज पचनी पडणं शक्य नाही. त्यामुळं चीन जो विचारव्यूह पसरायचा प्रयत्न करतो आहे तो आपल्यासाठी धोकादायक आहे, तो सगळ्या जगासाठी धोकादायक आहे. या सगळ्याची मांडणी त्याच वेळेला जगामध्ये होत असलेले क्वाडसारखे बदल असतील किंवा मुस्लिम जगामध्ये एक मोठा बदल होतो आहे की मुस्लिम जगे पूर्वी मोनोलिथ किंवा एकसारखं असल्यासारखं वाटत होतं, पण आता सगळे अरब देश एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इराण, तुर्कस्तान, पाकिस्तान, मलेशिया यासारखे देश एका बाजूला, अशी मुस्लिम जगाची फाळणी व्हायला लागली आहे. त्याच्यातून काही नवे ताण तयार होत आहेत. इस्रायलची अरब जग जुळवून घ्यायला लागलं आहे. UAEनं इस्रायलबरोबर सामंजस्याचा करार केला. हे जे काही सगळे बदल आहेत, हे बदल येणाऱ्या काळातल्या जगावर परिणाम निश्चितपणे घडवणार आहेत. या सगळ्याचा काही ज्याला आपण क्रिटिकल ॲनालिसिस म्हणतो अशा अंगानं वेध या पुस्तकात घ्यायचा मी प्रयत्न करतो आहे. याला स्वाभाविकपणे भारताच्या परराष्ट्र धोरणाची चिकित्सा स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये आहे आणि एक मोठा भाग त्याच्यावर आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची करताना स्वाभाविकपणे या देशामध्ये आज जे सत्तेवर आहेत त्यांच्या धोरणाची चिकित्सा, त्यांच्या निर्णयांची चिकित्सा, विश्लेषण स्वाभाविकपणे आहे. ते विश्लेषण कशाच्या आधारे केलेलं आहे तर भारतीय जनता पक्ष 2014मध्ये सत्तेवर आला आणि तो सत्तेवर येत असताना त्यांनी असं जाहीर केलं की त्याच्या आधीचं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारचे सगळी धोरणं चुकली आहेत आणि ती चुकली असल्यामुळं भारताचा देशामध्ये सन्मान केला जात नाही, भारताचं सगळंच चुकलं आहे आणि आता ते सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी मी घेतो आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय तर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी असं सांगितलं की या देशाला म्हणजे भारताला जगामध्ये सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे, कारण तो भारताचा हक्क आहे आणि ते आम्ही मिळवून देऊ. सन्मानाचं स्थान म्हणजे काय तर जगातली ज्याला हाय टेबल्स असं म्हणतो, म्हणजे युनायटेड नेशन्सची सुरक्षा परिषद, अणुपुरवठादार गटाची संघटना जी आहे त्याच्यातलं सदस्यत्व, या सगळ्यावर भारताला प्रतिनिधित्व मिळेल. मोदी असंही सांगत होते की पाकिस्तान कुरापती करतो, यामध्ये दोष पाकिस्तानचा नाही, दोष दिल्लीत बसल्या राज्यकर्त्यांचा आहे. कारण ते राज्यकर्ते इतके मवाळ आहेत की पाकिस्तान सहज कुरघोड्या करतो. त्यामुळे त्यांची त्याच्यावरची रेमेडी काय होती किंवा उपाय काय होता तर आपण कणखरपणे पाकिस्तानचा मुकाबला केला पाहिजे, हे त्यांचं नॅरेटिव्ह होतं. चीनला लाल लाल करके आखी ठिकाणी जाईये असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं भाषण प्रसिद्ध आहे ते. त्यामुळे चीनशी आपण अशा पद्धतीने वागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं धोरण होतं नेबरहूड फर्स्ट, म्हणजे आपले सगळे जे शेजारी आहेत त्यांच्यावर भारताचा स्वाभाविकपणे प्रभाव असला पाहिजे, कारण आपली अर्थव्यवस्था मोठी आहे, आपली लोकसंख्या मोठी आहे, आपला आकार प्रचंड मोठा आहे, त्यामुळे आपला प्रभाव असला पाहिजे आणि सगळ्या शेजाऱ्यांचे आपले चांगले संबंध असले पाहिजेत. मनमोहन सिंगाच्या काळात लुक ईस्ट नावाची आपली पॉलिसी होती, म्हणजे पूर्वेकडच्या देशांशी संबंध ठेवण्याची लुक ईस्ट पॉलिसी होती. त्याला त्यांनी नाव दिलं ॲक्ट ईस्ट, नाव बदललं, म्हणजे त्याच देशांबरोबर आम्ही आणखी चांगले संबंध तयार करू असं त्यांचं म्हणणं होतं.
आता या सगळ्याचं 7 वर्ष झाल्यानंतर हे पुस्तक मागच्या वर्षीपर्यंतचा आढावा घेते. जर आपण बघितलं तर आपल्या शेजारच्या देशांविषयीचं आपलं धोरण काय आहे. तर मोदी गेले नवाजशाहीबांच्या नातवाच्या नातीच्या लग्नाला, अचानकच गेले, कोणालाच न सांगता गेले, आणि नंतर काही महिन्यातच आपण असं ठरवून टाकले की आम्ही पाकिस्तानची चर्चा करणार नाही. म्हणजे एकदम आपण मोठ्यात मारा लागतो किंवा एकदम चर्चाच करणार नाही म्हणतो. इतकी धरसोड आपल्या धोरणामध्ये आली, इतकी टोकाची धरसोड आली. शेजाऱ्यांवर आपला प्रभाव असला पाहिजे का, तर नेहरूवर असला पाहिजे, कारण आपण आकाराने इतके मोठे आहोत की आपल्याला सर्दी झाली तर नेपाळला खोकला व्हायला पाहिजे, इतके आपण मोठे आहोत. पण प्रत्यक्षात मागच्या 5-7 वर्षात काय होतं आहे, तर नेपाळ इतका दुखावला गेला की नेपाळमध्ये भारताच्या विरोधात गाणं लागले. हे कधीच पूर्वी झालं नव्हतं. इतक्या छोट्या देशाला आपण विनाकारण दुखावलं. भूतानमध्ये एका छोट्याशा भूभागावरून चीन कुरापत काढतो, आपण काही करू शकत नाही. संरक्षण करण्याची ऑफिशियल जबाबदारी आपली आहे. आपल्या भोवतालच्या देशात एक बांगलादेश सोडला तर संपूर्ण मैत्रीचे संबंध म्हणता येतील असे कोणाचेच वळले नाहीत. ह्या मागच्या पार्श्वात आपला परराष्ट्र धोरणाविषयीचा, शेजारच्या देशांविषयीचा काय म्हणता येईल आढावा आहे. 6 देशांची जी काही म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये असं म्हटलं आहे भाजपच्या की 6 देशांचे आम्ही उत्तम संबंध ठेवू. पण हे सरकार आल्यानंतर 6 देशांची एकही बैठक होऊ शकली नाही, होऊच दिली नाही. 6 नकोच अशा प्रकारची भूमिका आपण घेतली. आता पुन्हा 6कडं त्या पॅन्डेमिकच्या निमित्तानं बघायला सुरुवात झाली. हे आपली सगळी अशी जी आहे ती आपल्या शेजाऱ्यांच्या बाबतीत आहे. चीनच्या बाबतीत आधीची म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असेल, मनमोहन सिंगांचं सरकार असेल किंवा त्याच्या आधीची जी अल्पाई सरकार असतील, या सगळ्यांचा एक न सांगितलेला भाग काय होता धोरणाचा. हे जे रिटायर झालेली खाजगीच सांगतात तो भाग काय होता. तर आपण पाकिस्तानबरोबर वाटाघाटी करू, पाकिस्तानच्या सीमेवरच्या तणावाचं व्यवस्थापन करू, म्हणजे चीन ज्या मोठ्या प्रमाणात तयारी करतो आहे त्याचा मुकाबला आपल्याला शांतपणे करता येईल. अशा प्रकारचा एक विचार आपल्या सगळ्या परराष्ट्र धोरणामध्ये, आपल्या संरक्षण सिद्धतेमध्ये होता. या सरकारनं काय केलं, त्यांना परराष्ट्र धोरण भारताच्या अंतर्गत राजकारणात वापरायचं होतं. म्हणजे मोदी परदेशात गेले, त्यांचं प्रचंड स्वागत झालं की यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांना स्वागत झालं नाही, म्हणून मोदी महान आहेत, म्हणून भाजपला मत द्या. या प्रकारच्या कल्पनांमध्ये किंवा या प्रकारच्या विचार प्रक्रियेमध्ये जेव्हा कुणी जातं तेव्हा मग परराष्ट्र धोरणातलं यश हे प्रत्यक्ष हाताला काय लागलं, याच्यापेक्षा स्वागत किती मोठं झालं, किती लोक जमले, किती झगमगाट होता, याच्यावर ते मोजलं जातं. आणि त्या आधारावर हे सरकार अत्यंत यशस्वी आहे. इतकं यशस्वी सरकार कुठलं होतं, कारण ते जातील तिथे झगमगाटी स्वागत आहे. चीनच्या बाबतीत चीनमध्ये त्यांचं प्रचंड स्वागत झालं. वर्तमानपत्राचे, माध्यमांचे रकाने भरले गेले की मोदी आणि शी जिनपिंग हे दोघंजणं मिळून जगाच्या इतिहासाला वळण लावतील. कणखर नेते आहेत, दोघेही अतिशय ठाम आहेत आणि दोघांकडेही प्रचंड आकाराच्या देशाचं त्यांना स्पष्ट मॅन्डेट आहे. दोघांची केमिस्ट्री उत्तम जमली आहे. महाबलीपुरममध्ये किनाऱ्यावर दोघंजणं फिरले, साबरमतीच्या किनाऱ्यावर एका झोपाळ्यावर दोघांनी काय झुलले, वुहानमध्ये दोघंजणं एकमेकांना भेटले. अशा प्रत्येक वेळेला आपण म्हणायला लागलो की चीन आणि भारत खूप जवळ आला आहे, येणारं शतक हे आशियाचं शतक असेल आणि चीन आणि भारत मिळून आशियावर प्रभाव टाकेल. प्रत्यक्षात काय झालं, तर प्रत्यक्षात संधी बघून गलवानमध्ये चीननं पुन्हा एकदा आपला विश्वासघात केला. जी चूक नेहरूंनी केली तीच चूक मोदींनी केली. नेहरूंना असं वाटत होतं की चीन कधीच आपल्यावर आक्रमण करणार नाही, इतकी आपल्यांची चिंता आहे, कारण चीनचा प्रश्न भुकेचा आहे, आपला पण प्रश्न भुकेचा आहे. त्या भुकेच्या प्रश्नानं आपण एकमेकांशी जोडलो आहोत, त्यामुळे चीननं आक्रमण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण चीननं आक्रमण केलं, नेहरूंचा विश्वासघात केला. त्याची खूप मोठी किंमत आपण तेव्हा मोजली. मोदी आणि मोदींच्या सगळ्या सल्लागारांना असं वाटत होतं की चीनचं आपणे आपला इतकं जमलेलं आहे की आपण पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक सहज करू शकतो आणि तो केल्याचा फायदा आपण सहज देशामध्ये घेऊ शकतो, चीन शांत बसेल. चीननं संधी बघून असं दाखवलं की आम्ही आशियात सर्वोत्तम आहोत, तुमच्यापेक्षा मोठे आहोत, हे दाखवायची संधी आम्ही सोडणार नाही. आणि ते त्यांनी करून दाखवलं. तेव्हा पहिल्यांदा या वाटचालीला धक्का बसला आणि मग आता आपण आडमार्गानं का असेना पुन्हा एकदा लष्कराच्या पातळीवर बोलायला लागलो, टॅग टू डिप्लोमसी म्हणतो त्या दृष्टीनं काहीतरी करायला लागलो. हे अचानक जे बदल आपण करतो त्याचा खूप मोठा परिणाम भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत अमेरिका, भारत रशिया या सगळ्या संबंधांवर झाल्याचं आपल्याला मागच्या 5-7 वर्षात दिसेल. त्या सगळ्याचा लेखाजोखा यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चीनबरोबर नेहरूंचा विश्वासघात झाला, तसाच मोदींचा पण झाला. फरक इतकाच आहे की नेहरूंनी त्यावर खुलेपणानं चर्चा होऊ दिली. अटल बिहारी वाजपेयी तेव्हा तरुण खासदार होते, त्या नेहरूंकडे मागणी केली की या विषयावर संसदेचं खास अधिवेशन घेऊन चर्चा झाली पाहिजे. नेहरूंनी ती मान्य केली. नुसतीच मान्य केली नाही तर त्या अधिवेशनात संपूर्ण काळ नेहरूंचे प्रत्येकजण वावाडे काढत होता. त्यावेळचे समाजवादी,
त्यावेळचे उजवीकडचे सगळे लोक आणि त्यावेळचे काँग्रेसमधले लोकसुद्धा नेहरूंच्या धोरणावर कोरडे उडत होते. ते त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याला तितकंच शांतपणे उत्तर पण दिलं. नेहरूंनी या विषयावर संसदेत पूर्ण चर्चा उडली, मोदींनी या विषयावर चर्चासुद्धा उडली नाही. हे 2 माजी संरक्षण मंत्री वगळता, ए.के. अँटोनी, शरद पवार, हे 2 जण वगळता या देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षाला, राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्यांनी नेमकं तिथं काय झालं याची माहिती पण दिली नाही. तर हा फरक आहे. हे लोकशाहीवादी नेता आणि मी म्हणेन मला सगळं कळालेलं आहे या देशाचं काय बरं वाईट करायचं असा नेता, याच्या काय पद्धतीतला हा फरक आहे तोही या पुस्तकात मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं अशा एका विचित्र अवस्थेत आत्ता आपण आहोत की एका बाजूला चीन स्पष्टपणे समोर उभा आहे. रशियाशी आपले संबंध आपण अमेरिकेच्या अधिक जवळ जात असल्यामुळं काही प्रमाणात ताणलेले, दुरावल्यासारखे झालेले आहेत. अमेरिकेच्या आपण किती जवळ जायचं याविषयी आपल्यालाच निश्चिती होत नाही. ज्याला आपण व्यूहात्मक स्वायत्तता म्हणतो ती ठेवायची म्हणजे मग अमेरिकेच्या किती जवळ जायचं. अमेरिकेच्या लष्करी सगळ्या मोहिमा आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायचं की व्हायचं नाही, अशा अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पर्याय खूप आहेत. हे जग द्विध्रुवी होणार नाही, म्हणजे एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन अशी विभागणी होण्याची शक्यता नाही. याचं कारण या जगामध्ये रशिया आहे, या जगामध्ये जर्मनी आहे, या जगामध्ये ब्राझील आहे, या जगामध्ये भारत आहे. या सगळ्या ज्याला मिडल पॉवर म्हणता येतील अशा मिडल पॉवर होऊ शकणारे देश आणि त्यांची ताकद ही या जगाला वळण द्यायची क्षमता त्यांच्यामध्ये निश्चितपणे आहे. तर अशा जगाचं पुढचं स्वरूप हे बहुध्रुवीय, बहुकेंद्री असंच असेल. त्याच्यामध्ये खूप पर्याय असतील. हे पर्याय आपण निवडायचे कसे हा मुद्दा असेल आणि ही अस्वस्थता ही येणाऱ्या 5-7 वर्षामध्ये वाढत जाईल असं मला वाटतं. याचं कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हीच अस्वस्थता जगामध्ये होती किंवा शीतयुद्ध संपताना अशीच अस्वस्थता होती. तशी अस्वस्थता एका बाजूला आर्थिक आघाडीवरचा सगळा डोळा कोलमडतो आहे, दुसऱ्या बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, अल्गोरिथममधला ते डेव्हलपमेंट असेल, डेटा सायन्स असेल, ही सगळी तंत्रज्ञानातली आयुधं आहेत, त्यांनी एक अस्वस्थता वाढते आहे. आणि तिसऱ्या बाजूला ज्यांना कणखर नेते म्हणता येतील, म्हणजे हंगेरीचे व्हिक्टर ओर्बन असतील, तुर्कस्तानचे एर्दोगान असतील, जपानचे पूर्वीचे पंतप्रधान शिंझो आबे असतील, रशियाचे पुतिन असतील किंवा चीनचे शी जिनपिंग असतील किंवा आपल्याकडचे मोदी असतील, हे सगळे कणखर म्हणवणारे नेते आहेत. आणि त्यांना लोकशाहीमध्ये जो मूलभूत सुसंवाद असायला लागतो तो झालाच पाहिजे असं वाटत नाही. म्हणजे व्हिक्टर ओर्बन जाहीरपणे सांगतात की माझ्या देशात अनुदार लोकशाही आहे. पुतिन म्हणतात की उदारमतवादी लोकशाहीचं मॉडेल फेल झालेलं आहे. असे हे सगळे कणखरपणाचं आव्हान पांघरलेले नेते आहेत. ते उघड ध्रुवीकरण करून आपली सत्ता टिकवायचा प्रयत्न करत आहेत. या कणखर नेत्यांचं पीक हे सुद्धा नव्या जागतिक रचनेला आकार देणार आहे. त्यामुळं ही जी अस्वस्थता आहे ती बहुपिढी आहे, बहुआयामी आहे. त्याचा वेध घेण्याचा यामध्ये प्रयत्न आहे. माझ्या मते येणाऱ्या वर्षामध्ये ही अस्वस्थता वाढत जाईल, त्याला कुठंतरी एक टोक येईल आणि त्यानंतर जी काही जगाची नवी रचना, ज्याला वर्ल्ड ऑर्डर असं आपण म्हणतो, ती जी नवी रचना येईल ती पुढच्या 21व्या शतकातल्या मोठ्या भागावर किंबहुना संपूर्ण शतकावर प्रभाव टाकणारी असेल. अशा प्रकारची मांडणी करायचा मी प्रयत्न करतो आहे. ती मांडणी या पुस्तकात केलेली आहे. यापूर्वीच्या माझ्या पुस्तकांना जसा लोकांचा प्रतिसाद चांगल्या तसा या पुस्तकालाही लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेजण या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. पृथ्वीराज बाबांना धन्यवाद देतो, दाभोळकर सरांना धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. श्रीराम सरांचं राजकीय लेखन जसं परखड करतं त्याचप्रमाणे आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सर यांचं लेखन आपल्याला समाजभान देतं. दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत, ना डावं ना उजवं, बखर राजधानीची, समग्र माते नर्मदे, शोध स्वामी विवेकानंदांचा या त्यांच्या पुस्तकांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांची अनेक पुस्तकं भाषांतरित झाली. मी आदरणीय डॉक्टर दाभोळकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील सन्माननीय मान्यवर, महाराष्ट्रातीच नव्हे तर भारतातल्या एका प्रमुख संपादकाचं एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरच्या महत्त्वाच्या पुस्तकाचं विधिवत विमोचन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रधान कार्यालयात
अनेक विभाग, प्रामुख्याने परराष्ट्र धोरण वगैरे सांभाळले. जे माझे अतिशय आवडते नेते आहेत अनेक कारणामुळे, त्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. आणखीन एक गोष्ट आहे, आजचा दिवसही मोठा आहे, वेगळा आहे, त्यामुळे हा त्रिवेणी संगम आहे. हा त्रिवेणी संगम काय सांगण्यापूर्वी मला आधी 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात, त्याही महत्त्वाच्या आहेत. श्रीराम पवार यांच्या सुवित्त पत्नी व्यासपीठावर आहेत. श्रीराम पवारांनी पहिली सप्तपदी त्यांच्याबरोबर केली होती. हे 7वं पुस्तक आहे, ही त्यांची 2री सप्तपदी आहे. आणि सप्तपदीनंतर काय करायचं असतं आपणा सर्वांना माहीत आहे. त्यांच्याकडून अधिकाधिक चांगल्या पुस्तकांची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. श्रीराम पवारांनी 2 वेदना सांगितल्या. पहिली त्यांनी सांगितली, काही जण विचारतात की 1962 साली तुम्ही कुठे होता. श्रीराम पवारांनी सांगितलं पाहिजे, त्यावेळी मी ठरवलं की भारतात जन्म घेणं आता गरजेचं आहे आणि म्हणून मी भारतात जन्म घेतला. त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की काही लोक चिडतात, काही लोक खुश होतात, आणि ही पत्रकारितेची खरी खूण आहे जी तुकारामांनी सांगितली आहे, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. ही लेखणीची ताकद पाहिजे. लेखणी हा धारवाडी काटा असता कामा नये, धारवाडी काटा असता पाहिजे. मी मगाशी म्हटलं की हा दिवस महत्त्वाचा आहे आणि हा त्रिवेणी संगम आहे. हा दिवस महत्त्वाचा काय जरा वेगळ्या अर्थाने समजावून द्यायला हवं. आपण 12 जानेवारी 1863 हा विवेकानंदांचा जन्मदिवस मानतो आणि तो आहेही. पण 12 जानेवारीला वैशाख वद्य सप्तमी होती, हस्त नक्षत्र होतं, आणि सकाळी 6:49 विवेकानंदांचा जन्म झाला. त्यामुळे त्या दिवशी बंगालमध्ये भोगी होती, आज जी महाराष्ट्रात आहे, आणि त्यामुळे विवेकानंदांचे अनेक चाहते भोगी हा त्यांचा जन्मदिवस मानतात. तुम्ही म्हणाल हे ठीक आहे, परंतु विवेकानंदांचा जन्मदिवस आणि हे पुस्तक आणि श्रीराम पवार यांचा आपापसात संबंध काय? मला वाटतं 2 संबंध आहेत, ते मी सांगतो आणि नंतर मी पुस्तकाकडे वळतो. पहिली गोष्ट अशी आहे की या पुस्तकाचं नाव अस्वस्थ पर्व असं आहे, आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात अस्वस्थ पर्व भारतातलं आणि जगातलं पहिल्यांदा कोणी शब्दांकित केलं असेल तर विवेकानंदांनी केलंय. आपण ते विसरून जातो. विवेकानंदांची 1000-1500 पत्र आहेत, त्या एकाही पत्रात धर्मचर्चा नाही. हे जे अस्वस्थ भारत आहे आणि अस्वस्थ जग आहे त्याचं चित्रण आहे. आणि ह्या अस्वस्थ पर्वातून आपण काय शिकायचं असतं हेही विवेकानंदांनी सांगितलं आहे. त्यामुळे विवेकानंदांनी अस्वस्थ पर्व का सांगितलं हे प्रथम पाहावं लागेल, आणि नंतर या पुस्तकातल्या अस्वस्थ पर्वाशी त्याचा काही संबंध आहे का हे आपण आपल्या मनाशी ताडून पाहायचं आहे. विवेकानंदांनी जून 1890 वराहनगर मठ सोडला आणि 30 मे 1893 सर्वधर्म परिषदेत आपल्याला उभा या वेड्या आशेने बोटीवर पाय ठेवला. पण या 3 वर्षात विवेकानंदांनी भारत उभा आडवा पिंजून काढला, आणि या 3 वर्षात विवेकानंदांनी शेकडो पत्र अस्वस्थ होऊन लिहिली. त्या एकाही पत्रात धर्मचर्चा अजिबात नाही. असली तर फक्त एकच आहे जी त्यांनी सिंगारवेलू मुदलियारला सांगितली आहे की धर्माचं काम फक्त आत्म्याशी आहे, सामाजिक नियमांचा करता होण्याचा धर्माला अजिबात काही आधार नाही, अजिबात काही अधिकार नाही. आणि आज भारत जे संपूर्ण दैन्य भोगतोय याचं एकमेव कारण धर्माने सामाजिक क्षेत्रात लोडबोड केली ही आहे. विवेकानंद त्यावेळेचं अस्वस्थ पर्व भारतातलं वेगळ्या प्रकारे सांगतात. विवेकानंदांनी शशीला पत्र पाठवलं आहे. शशी म्हणजे वराहनगर मठातला त्यांचा मित्र, जो रामकृष्णांच्या सर्वात जवळचा आवडता, म्हणजे विवेकानंद रामकृष्णांचे सर्वात जवळचे आणि आवडते नाही, त्याची नोंद घ्या. त्याने रामकृष्णानंदांना पत्र पाठवून सांगितलं आहे, आत्ता मी दक्षिणेत आहे, इथले 50% लोक
अधनना आणि अर्धपोटी आहेत आणि मंदिरातून खालच्या जातीच्या देवदासींची च्या नृत्याची धूम आहे. पंचपक्वान्न होत आहेत आणि या खालच्या जातीच्या लोकांना मंदिराजवळही जायला मिळत नाहीत. शब्द विवेकानंदांचे आहेत. मी हा देश पाहतोय, हा देश आहे की हा नरक आहे, हा धर्म आहे की हे सैतानाचं तांडव आहे. अस्वस्थ होऊन प्रश्न करताना विवेकानंदांचे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. अस्वस्थ पर्व त्यावेळी कसं होतं हे लक्षात घ्या. म्हणजे अस्वस्थ पर्वातून पुढे जाऊन अस्वस्थ पर्वाची मांडणी जर नीट झाली तर उत्तरं आपोआप मिळतात. हे जे विवेकानंदांनी सांगितलं आहे ते आपल्या लक्षात येईल आणि ते या पुस्तकाच्या विवेचनानंतरही वाचनानंतरही लक्षात येईल. विवेकानंदांचं एक पत्र अतिशय महत्त्वाचं आहे, किंवा खरं पाहता 2 पत्र महत्त्वाची आहेत आणि दोन्ही पत्र सर्वधर्म परिषदेच्या 1 वर्ष आधी लिहिलेली आहेत. पहिलं पत्र आहे ते 22 ऑगस्ट 1892चं आहे आणि ते त्याने हरिदास बिहारीलाल देसाईंना लिहिलं आहे. आणि त्यात विवेकानंद लिहितात, ज्या देशातल्या पुरोहितांनी गेल्या 400 पिढ्यात वेद ही काय चीज आहे हे पाहिलेलं नाही, ते पुरोहित आज या देशाला वेद शिकवत आहेत. आणि पुढे म्हणतात, देवा ब्राह्मणांच्या रूपाने या राक्षसांच्यापासून मला या देशाचं रक्षण करायचा मार्ग मला शोधायचा आहे. विवेकानंद याच्याही पुढे जातात. त्यांनी 22 सप्टेंबर 1892ला खित्री निवासी पंडितलाल शर्मा यांना पत्र पाठवलं आहे. त्यानंतर त्यांनी 14 नोव्हेंबर 1894ला हरिदास बिहारीलाल देसाईंना पत्र पाठवलं आहे. आणि त्या दोन्ही पत्रात विवेकानंद सांगतात, या देशातली धर्मांतरं ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालेली आहे. आणि हे जर आपण समजावून घेतलं नाही तर आपण या अस्वस्थ पर्वातून बाहेर पडणार नाही, या देशाचं नवनिर्माण करणार नाही. 22 सप्टेंबर 1892च्या पत्रातले शब्द असे आहेत. विवेकानंद सांगतात, आज मी त्रावणकोर कोचीन प्रांतात आहे. इथली बहुतेक सर्व मंदिरं ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. त्यांना प्रचंड पैसा मिळतो आहे. सर्व सरकारी नोकऱ्या त्यांच्याकडे आहेत आणि राजघराण्यातल्या स्त्रियासुद्धा त्यांची उपपत्नी होऊन राहण्यात मान्य मिळवत आहेत. आणि पुरोहितांचा अत्याचार त्रावणकोर कोचीन प्रांतात सर्वाधिक आहे. अशा या प्रांतात 1/3 लोक ख्रिश्चन झाले तर आपण कुणाला दोष देणार आहे. विवेकानंदांचा पुढचा शब्द आहे की ही धर्मांतरं तलवारीच्या जोरावर झाली असं समजणं हे मूर्खपणाचेच आहे. सबंध शब्द विवेकानंदांचा आहे. आणि ते सांगून विवेकानंद हे अस्वस्थ पर्व आणखी वेगळ्या प्रकारे जोडतात. ते केरळच्या धर्मगुरू सेव्हरन आर ह्यूम याला पत्र पाठवतात आणि सांगतात की तू माझ्या हिंदूंना कॅथॉलिक केलंस याचं मला दुःख नाही आणि तुलाही आनंद होता कामा नये, कारण तू त्या जातीत कॅथॉलिक केलंयस. जी जात नाही ती जात हे या देशातलं खरं दुर्दैव आहे. किंवा हे आपल्याला भगवान बुद्धाने प्रथम सांगितलं आहे की जाती व्यवस्था ही या देशाच्या अवनतीचं एकमेव कारण आहे. धर्म हे या देशाच्या अवनतीचं कारण नव्हे. आणि हे सांगणारे विवेकानंद हिंदू मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय भारतात सुरू झाला आहे हेही सांगतात. त्या 2 गोष्टी सांगतो. विवेकानंदांनी सरफराज मोहम्मद हुसेनला जे पत्र पाठवलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की आमच्या अद्वैत वेदांतातले सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणलाय तो इस्लामनेच. आम्ही हिंदू लोक इस्लामकडून व्यवहारातली समता शिकतोय आणि त्याचवेळी ते जाणीव करून देतात की या देशात हे आदान प्रदान सुरू झालं आहे. विवेकानंद सांगतात की भारतातला इस्लाम हा जगभरच्या इस्लामपेक्षा वेगळा आहे, कारण वेदांतातल्या उदारमतवादाचा त्याच्यावर परिणाम झालेला आहे. तो सहिष्णू आहे आणि भारतातले आणि भारताबाहेरचे उच्चवर्णीय किंवा धर्मांध लोक, कारण उच्चवर्णीय शेख हे मुसलमान समाजात सुद्धा आहेत,
जातव्यवस्था तिथेही गेलेली नाही. ते जर काही केलं नाही तर हिंदू मुसलमान सहकार्य समन्वय या देशात सहज शक्य आहे आणि या अस्वस्थ पर्वातून बाहेर पडायचा तेवढाच एक मार्ग आहे. आणि आत्ताचं जे अस्वस्थ पर्व त्यांनी मांडलं आहे ते त्याने जागतिक मांडलं आहे आणि तेच अस्वस्थ पर्व विवेकानंदाने अमेरिकेत गेल्यावर मांडलं हे आपण विसरून जातो. अमेरिकेत विवेकानंदाने अनेक गोष्टी केल्या, त्यातली 2 पत्रं महत्त्वाची आहेत. विवेकानंदाने 23 जून 1894ला म्हैसूरच्या राजांना पत्र पाठवलं आहे आणि त्यात त्यांनी दिलं आहे भारतातली जातीव्यवस्था तर वाईट आहेच, पण त्याहूनही अतिशय वाईट अशी एक डॉलरवर आधारलेली अर्थगत जातीव्यवस्था आज अमेरिकेत आहे. आणि अर्थगत जातीव्यवस्था जिथे डॉलर हा देव बनतो ती आमच्या जातीव्यवस्था एवढीच वाईट आहे. अमेरिकेतले गरीब हे भारतातल्या श्रीमंतांच्याहूनही अधिक श्रीमंत आहेत, परंतु ते भारतातल्या गरिबांच्याहूनही अधिक दुःखी आहेत. अर्थगत जातीव्यवस्था ही आपल्याला नाहीशी करावी लागेल या अस्वस्थ पर्वातून आपल्याला बाहेर जायचं असेल तर. विवेकानंदांचं आणखीन एक पत्र सांगतो ते महत्त्वाचं आहे. आपण सॅम्युअल पी हंटिंग्टनचं 1992 साली प्रसिद्ध झालेलं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हे पुस्तक वाचलं असेल. 2 संस्कृतींचा अटळ संघर्ष जगासमोर येतोय, 2 धर्मांचा अटळ संघर्ष जगासमोर येतोय. हे 1992च्या या क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन या पुस्तकामध्ये येतं. पण त्याच्या 93 वर्षे आधी 1995मध्ये विवेकानंद अमेरिकेत एका चर्चमध्ये भाषण देत आहेत आणि विवेकानंद सांगतात, तुम्ही ख्रिश्चन लोक इस्लामचा सर्वाधिक द्वेष करता हे मला माहीत आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या की मी अमेरिकेतल्या आणि युरोपमधल्या अनेक चर्चमध्ये हिंडलो आहे, पण कुठल्याही चर्चमध्ये मला निग्रो पादरी किंवा निग्रो लोकसुद्धा दिसले नाहीत. परंतु एखादा निग्रो जर मुसलमान झाला असता तर तो इराणच्या बादशहाचा जावई झाला असता. ही इतिहासातली नोंद आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व धर्मात चांगल्या गोष्टी आहेत, सर्व धर्मात वाईट गोष्टी आहेत आणि सर्व धर्मांनी एकच तत्त्व सांगितलं आहे. आणि हे सांगून विवेकानंद पुढे म्हणतात, मला 2 संस्कृतीमधला अटळ संघर्ष दिसतोय, तो काही दशकांनी येणार आहे, तो या 2 धर्मांच्यातला असेल आणि बाकी सर्व धर्मांना त्यात अपरिहार्यपणे सामील व्हावं लागेल. मित्रहो, विवेकानंदाने फार पूर्वी किंवा भारतात प्रथमच भारतातल्या आणि भारताबाहेरच्या अस्वस्थ पर्वाची मांडणी केलेली आहे, जी आत्ता श्रीराम पवारांनी केलेली आहे, तशाच ताकदीने केलेली आहे. पण हे अस्वस्थ पर्व आपण का पाहतो? विवेकानंदांनी परत आल्यावर जे सांगितलं ते लक्षात घ्या. ते म्हणले, इफ यू आर एबल टू स्टेट अ प्रॉब्लेम इट कॅन बी सॉल्व्ड. तुम्ही जर प्रश्नाची नेमकी मांडणी केलीत तर त्या प्रश्नातच प्रश्नाचं उत्तर सामावलेलं असतं. आणि हा अस्वस्थ कालखंड भारतात आणि भारताबाहेर पाहिल्यावर विवेकानंदाने बेलूर मठ स्थापन केला, आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे असं सांगून. आणि बेलूर मठात विवेकानंदाने काय केलं? बेलूर मठाचा सभासद व्हायचा असेल तर तुमचं लिंग विचारात घेतलं जाणार नव्हतं. तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, तुम्ही ब्राह्मण आहात का चांड आहात, तुम्ही ब्राह्मण आहात, ख्रिश्चन आहात का मुसलमान आहात, आणि तुमचं राष्ट्रीयत्व कोणतं आहे, याही गोष्टी विचारात घेतल्या जाणार नाहीत. असा एक देश, असं एक राष्ट्र, असं एक जग आपल्याला निर्माण करावं लागेल. आणि बेलूर मठात तयार झालेले संन्यासी कॅटॅलिस्ट म्हणजे संप्रेरक म्हणून बाहेर पडणार होते. ते पुढे झाले नाहीत, पण ते संप्रेरक कसे होते? बेलूर मठात वेदांच्याच बरोबर कुराण आणि बायबलही ठेवलेलं होतं. आणि कुराण आणि बायबल यांच्याबरोबर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाही होता. शिष्यानं त्याचाही अभ्यास करायला लागायचा. सर्व शिष्यात काम करायला लागायचं आणि शेतात पिकवलेलं पीक गावात जाऊन विकायलाही लागायचं. त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणं ही अट होती. विवेकानंद सांगत होते की आजच्या जगात
इंग्रजी ही तुमच्या हातातली तलवार आहे आणि इंग्रजी तुम्हाला जर वापरता आली नाही तर या जगात तुमच्यात आणि अडाणी माणसात फारसा फरक नाही. आणि विवेकानंद, तुम्हाला आश्चर्य वाटेल, विवेकानंद शारदानंदांना सुद्धा आरशासमोर उभं राहून भाषणं द्यायला सांगायचं आहे. ते म्हणाले, भाषण द्यायची ही कला असते, ती तुला हस्तगत करावी लागेल. हे मी एवढ्यासाठीच सांगितलं की अस्वस्थ पर्व जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळी त्या अस्वस्थ पर्वामुळे तुम्हाला वेन यू आर एबल टू स्टेट अ प्रॉब्लेम यू कॅन फाइंड आउट द आन्सर, तुम्हाला नकळत त्याचं उत्तर मिळेल. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. पण ही तुम्हाला पहिली गोष्ट मी सांगितली. विवेकानंद आणि हे पुस्तक किंवा विवेकानंद आणि श्रीराम पवार यांचा काही संबंध आहे असं म्हटलं तर तुम्ही माझ्यावर चिडाल, आणि ते अगदी स्वाभाविक आहे. विवेकानंद हे शतकातून निर्माण होणारं एक अलौकिक असामान्य व्यक्तिमत्व आहे. विवेकानंदांच्या उंचीचं कुणीच निर्माण झालेलं नाही, होईल का नाही माहीत नाही. परंतु विवेकानंदांनी ज्या अनेक गोष्टी सांगितल्या, विवेकानंदांच्या ज्या पाऊल खुणा आहेत त्या आपण विसरून जातो, आणि त्या पाऊल खुणा न कळत किंवा कळत श्रीराम पवारांनी आपल्या साहित्यात आणल्यात, आपल्या जीवनात आणल्यात. विवेकानंदांनी सांगितलेल्या पाऊल खुणा लक्षात घ्या. विवेकानंदांचं पाळण्यातलं नाव नरेंद्र किंवा नोरेन होतं, कारण त्यांना बंगालीमध्ये नोरेन म्हणतात. विवेकानंदांना ते नाव फार आवडायचं. परंतु श्री रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूनंतर त्यांनी वराहनगर मठ स्थापन केला. विवेकानंद आणि त्यांचे शिष्य 10, 15, 20, 25 वर्षातले त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांनी वराहनगर मठ स्थापन केला. आणि प्रत्येकाने स्वतःसाठी वेगवेगळं नाव घेतलं. शशी रामकृष्णांचा सर्वात आवडता होता म्हणून तो रामकृष्णानंद झाला. राखाल जो कायम ब्रह्माची चर्चा करायचा त्याला ब्रह्मानंद म्हटलं. आणि विवेकानंदांनी स्वतःसाठी नाव घेतलं विविदिशानंद, वेगवेगळ्या दिशा शोधणारा माणूस. जे काम पत्रकार करतात, जे काम विवेकानंदांना करायचं होतं, आणि ते विवेकानंदांनी केवढ्या ताकदीने केलं आहे. वयाच्या 26व्या वर्षी वराहनगर मठातला विविध पूज्यपादांना पत्र पाठवतोय आणि सांगतोय की माझ्या वेदांनी स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं कधीच म्हटलेलं नाही. ती व्यासाने आणि शंकराचार्यांनी केलेली खेळी आहे. विवेकानंद पुढे सांगतात की अमेरिकेतल्या निग्रोंच्यावर आणि स्पार्टा देशातील गुलामांच्यावरही जेवढे अत्याचार झाले नाहीत त्याहून अधिक अत्याचार आपल्या देशातल्या दलितांच्यावर झालेत. आणि सर्व धर्मग्रंथ सांगतात की जात ही वंशगत आहे, ती आपण नाकारली पाहिजे. आणि विवेकानंद पुढे लिहितात, मी तुम्हाला इमिटेशन ऑफ ख्रिस्ट हे पुस्तक पाठवतोय. प्रत्येक धर्मात किती महत्त्वाची माणसं झाली हे तुमच्या लक्षात येईल. आणि हा विविध दिशा सोडणाऱ्या विवेकानंदाने जून 1893 वराहनगर मठ सोडला आणि ते भटका संन्यासी म्हणून बाहेर पडले. भटा संन्यासी म्हणून बाहेर पडले त्यावेळी विवेकानंदांनी पहिली गोष्ट काय केली माहिती आहे का? त्यांनी पहिलं नाव स्वतःचं नुसता संन्यासी म्हणून ठेवलं, नंतर सच्चिदानंद म्हणून ठेवलं, म्हणजे चांगल्या गोष्टीत आनंदात आनंद घेणारा म्हणून. आणि नंतर फार प्रयत्नपूर्वक विवेकानंद हे नाव घेतलं. आणि विवेकानंद म्हणजे विवेकात आनंद घेणारा माणूस. आणि हा विवेकात आनंद घेणारा माणूस आणि विविध दिशा सोडणारा माणूस जे काही करतो ते या पुस्तकात दिसतं का आपल्याला विचार केला पाहिजे, पाहिलं पाहिजे. याचं मुखपृष्ठ जर तुम्ही पाहिलं तर या पुस्तकात काय आहे किंवा काय नाही हे तुमच्या लक्षात येईल. हे मुखपृष्ठ तुम्हाला दिसतंय का दिसत नाही मला माहीत नाही. हे अस्वस्थ वर्तमान आहे आणि यात एका माणसाचा फोटो नाही, 4 जणांचे फोटो पाहिजेत. फक्त तिघांचेच फोटो श्रीराम पवार आणि चित्रकारांनी ठरवलेत. खरं पाहता यात मध्यंतरी मोदी आहेत ते बरोबर आहे, एका बाजूला चीनचा सर्वेसर्वा आहे ते बरोबर आहे, तिसऱ्या बाजूला बायडन आहे बरोबर आहे. परंतु 1947 पासून भारताचा सर्वात जवळचा मित्र म्हणून रशिया उभा आहे.
1962 साली होता. आजही सर्वाधिक शस्त्र आपल्याकडून घेतो, पण यात पुटिनचा फोटो का नाही? हे अस्वस्थ जगाचं वर्तमान आहे. आज कोणत्याही देशाला कायमचा मित्र नसतो, तुम्ही बरोबर का? आजचं अस्वस्थ वर्तमान हे आहे की अमेरिका आणि चीन याच्यामध्ये आपण सापडलो आहे आणि याचा आपण विचार केला पाहिजे. हे या पुस्तकातून आपल्यासमोर येतं. या पुस्तकात एकूण 3 भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो भारताचं परराष्ट्रीय धोरण असा आहे आणि त्यात 14 लेख आहेत. दुसरा जो भाग आहे तो भाग भारताचे दक्षिण आशियाशी असलेले परराष्ट्रीय धोरण असं आहे, त्यात 16 लेख आहेत. आणि शेवटचा भाग इतर परराष्ट्रीय धोरणं असं आहेत, त्यात 18 लेख आहेत, म्हणजे एकूण 47 लेख आहेत. पण सगळे लेख छोटे आहेत, अतिशय नेमके आहेत, अतिशय मोजके आहेत. अतिशय नेमकं आणि मोजकं लिहिणं हे फार कठीण असतं, ते यांनी केलेलं आहे. आणि त्याच्याही पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे जी संपादकांना करावी लागते आणि फार कठीण असते. ती गोष्ट अशी आहे की संपादकाच्या हातातली लेखणी ही काही वेळा वॉशिंग्टनची कुऱ्हाड होते, काही वेळा एखाद्या मावळ्याच्या हातातली तलवार होते. पण संपादकाच्या हातातली लेखणी हा धारवाडी काटा आहे. हे कधीही मनाबाहेर न काढता यातला प्रत्येक शब्द लिहिलेला आहे. त्यामुळे अक्षरशः आहे आणि शिवधनुष्य फक्त श्रीरामच उचलतात हे आपणा सर्वांना माहीत आहे. या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत तिन्ही प्रकरणात, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी शब्दात चांगल्या गोष्टी ते सांगतात. त्याही पक्षात एका फटकाऱ्यात, एका शीर्षकात लेखात काय आहे, पुस्तकात काय आहे हे श्रीराम आपल्यासमोर सांगतात. एका लेखाचं शीर्षक आहे अमेरिकेचा स्वयंगोल. आपल्याला त्यात काय आहे ते समजतं. त्याहीपेक्षा पुलवामावर अनेकांनी लिहिलं आहे, सगळ्या भाषेत लिहिलं आहे, पण सबंध पुलवामा एका शब्दात त्यांनी झेलला आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे लक्ष्मण रेषा बदलताना. आंतरराष्ट्रीय राजकारणातली लक्ष्मण रेषा आपण आपल्या पद्धतीने बदलली. यातला प्रत्येक लेख असा महत्त्वाचा आहे. जो महत्त्वाचा लेख आहे ज्याने मगाशी त्याचा उल्लेख केला की नेहरू आणि मोदी तेच ते आणि तेच ते. नेहरूंच्या वेळी पंचशील होतं, भारत चीन भाईभाई होतं. मोदींच्या वेळी झोपाळ्यावरच्या आपण गोष्टी पाहिल्यात, एकत्र केलेलं शहाळं पाहिलं आहे, बापूजींचा त्यांनी चालवलेला चरखा पाहिला आहे. आणि हे सर्व असताना कोणताही देश दुसऱ्या देशाचा मित्र नसतो हेही आपण पाहिलं आहे. पण हे सगळं सांगताना मोदी भक्तही दुखावले जाणार नाहीत आणि नेहरू भक्तही दुखावले जाणार नाहीत, पण समंजसपणे विचार करतील असं श्रीराम काही लिहितो. हे काताना आपल्याला अजिबात माहिती नसलेल्या काही गोष्टी, ज्या गोष्टी मलाही माहीत नव्हत्या, त्या श्रीराम या पुस्तकात देतो. त्यांनी 1962 साली एक गोष्ट सांगितलेली आहे. त्यांनी सांगितलं 1962 साली नेहरूने अमेरिकेकडे मदत मागितली होती, आपल्याला माहीत आहे. केनेडींनी का दिली नाही ते अजूनही एक प्रश्नचिन्ह आहे. केनेडींना कदाचित वाटलं असेल की ह्या रशियाची आपण आत्ता नक्की टेस्ट घेऊ शकतो, परीक्षा घेऊ शकतो. रशिया मित्राच्या बाजूने उभा राहतो का भावाच्या बाजूने उभा राहतो. आणि आत्ता जर रशिया भावाच्या बाजूने उभा राहिला तर नक्की भारताला आपल्या परड्यात यावं लागेल. अनेक कारणं असतील, पण त्यावेळी केनेडीने का मदत केली नाही आणि ती मदत न करताही चीन मागे परत का गेला, रशियाने त्याला काही सांगितलं होतं का, ही आंतरराष्ट्रीय प्रश्नातली न उलगडलेली कोडी आहेत. पण जी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, माहीत नाही, ती या पुस्तकात आहे. 1962 साली पाकिस्तानने सांगितलं होतं भारत आणि पाकिस्तान यांचा संयुक्त असा संरक्षण करार हवा. मित्रहो, याचे संदर्भ लक्षात घ्या. फाळणी होऊन फक्त 15 वर्ष झाली होती. 2 भाऊ वेगळे वेगळे झाले होते, पण आपल्या गावाचं, आपल्या घराचं शिवार एकच आहे हे पाकिस्तानही ओळखत होता. आमचा हिमालय आहे
हे पाकिस्तानातल्या लोकांनाही वाटत होतं, बांगलादेशातल्या लोकांनाही वाटत होतं. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हेही का झालं नाही हेही सांगता येईल. मी प्रबंध वाचलं आहे. मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकेन, पण तुम्ही हे पुस्तक विकत घेऊन वाचावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी अधिक काही सांगत नाही. पुस्तकाच्या 2 प्रती विकत घ्या. एक स्वतःसाठी ठेवा, एक मित्रांना द्या. ज्यावेळी समाज साक्षर होतो त्यावेळी समाजासमोरचे प्रश्न सुटलेले असतात. आपण मला बोलावलं, माझे आवडते नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर विचारमंचावर बसण्याची संधी दिलीत, याबद्दल सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे 17वे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासू नेता अशी बाबांची ओळख आहे. विशेषतः मुक्त अर्थव्यवस्थेच्या या 30-32 वर्षात निर्माण झालेल्या या अस्वस्थ पर्वाकडे बाबा कोणत्या दृष्टीने पाहतात याची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मी बाबांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सकाळ माध्यम समूहाचे संपादक आणि एक महाराष्ट्रातील एक थोर राजकीय विश्लेषक श्रीराम पवार यांच्या अस्वस्थ पर्व या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आत्ताच पार पडलेला आहे. आणि या कार्यक्रमाकरता खास आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर दत्तप्रकाश दाभोळकर, सन्मान्य राजेश सोळसकर, संदीप काळे, राजेश निंबाळकर आणि स्वतः लेखक श्रीराम पवार, सौभाग्यवती सुरेखा पवार आणि या प्रकाशनाच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले पत्रकार, अभ्यासगत, बंधू भगिनी आणि मित्रांनो, एका आगळ्या वेगळ्या विषयाकडे आपण आज या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या माध्यमातून पाहतोय. आपण जर पाहिलं तर बहुतेक सकाळचं वर्तमानपत्र उघडलं तर कुठेही दूरदूरपर्यंत काही आंतरराष्ट्रीय बातम्या त्यावर आपल्याला दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय चर्चेकरता रविवारची पुरवणीची वाट पाहावी लागते. आणि आता टेलिव्हिजनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वाहिन्या पाहण्याचा कल फार कमीच आहे. पाहिलं तर मग कुठल्या तरी भारतीय किंवा मराठीमधल्या वृत्तवाहिन्या आपण पाहतो, नाही तर मग सिरियल्स. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आंतरराष्ट्रीय विषयावर गहन अध्ययन करणं किंवा गहन अध्ययन नसलं तर एक माहिती घेणं हे जवळजवळ फार दुर्मिळ झालेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये श्रीराम पवार यांनी परराष्ट्र धोरणावर, आंतरराष्ट्रीय राजकारणावर एका प्रकारचं उत्कृष्ट असं पुस्तक, ते अत्यंत वाचनीय आहे, अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि आजच्या घडीच्या देशासमोर आणि भारतासमोरची प्रश्नाची त्यांनी उकल केलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 40-45 प्रकरणं आहेत आणि 5-6 पानामध्ये तो सर्व विषय अत्यंत सोप्या भाषेमध्ये मांडलेला आहे, त्याची उकल केलेली आहे, त्याचे
सर्व पैलूंच्यावर प्रकाश टाकलेला आहे. आणि त्यामुळं ज्याचा कधी संबंधही आला नसेल अशा वाचकाला देखील त्याची तोंड ओळख तर झाल्याशिवाय राहणार नाही, त्या प्रश्नाबद्दल कुतूहल निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, आणि आणखी त्याबद्दल माहिती घ्यावी की त्याबद्दल आणखी आपण काही वाचन करावं असं निश्चितच त्याला प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे पुस्तक आहे. अस्वस्थ पर्व त्यांनी वर्णन केलेले आहे की जगामध्ये काही असे टप्पे येतात की पुढं काय घडणार आहे, मागं काय घडलं आहे, कुठल्या दिशेनं जग जाणार आहे, आपला देश जाणार आहे, याबद्दल प्रचंड मोठी अस्वस्थता आणि संदिग्धता असते. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण चाललेलो. त्याला कारणं अनेक आहेत. एकतर मोठं कोरोनाच्या महामारीमधून आपण अजूनही मार्गक्रमण करतोय. अजूनही कोरोना संपलेला नाही किंवा कदाचित तो कधी संपेल का नाही याबद्दलही शंका आहे, किंवा आपल्याला कोरोनासोबतच जगायची सवय करावी लागेल असं एक वातावरण आहे. कोरोनामुळं अर्थव्यवस्थेवर झाले दुष्परिणाम, त्या दुष्परिणामातून आपला देश सावरेल का, आणि त्यातून एका बाजूला रोजगार टिकवण्याचं आव्हान आहे, अर्थव्यवस्थेची ढासळलेली घडी पुन्हा बसवण्याचं आव्हान आहे, आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानातील बदलामुळं रोजगार नष्ट होतोय, नोकऱ्या नष्ट होत आहेत आणि बेरोजगारीची परिस्थिती आणखी बिकट होती आहे. अशा प्रकारचं आव्हान आपल्यासमोर आहे. दुसऱ्या बाजूला चीनशी आपले संबंध खूप तणावाने गेलेले आहेत. अजूनही चीन डोळे वटारूनच आपल्याकडे पाहतोय. शेजारचं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांचा एकत्र विचार केला तर अफगाणिस्तानमधली परिस्थिती, आणि जिथं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रानं पण अक्षरशः पळ काढला तालिबान्यांच्या समोर, आणि संबंध देश तालिबान्यांच्या हातात देऊन अमेरिका सुरक्षितपणे कातडी बचावून पळून गेले, ही परिस्थिती आपल्यासमोर आहे. त्याचे परिणाम आपल्या नेबरहूडमध्ये आपल्या शेजारी काय होणार आहेत. विशेषतः पाकिस्तान आज एक फेल्ड स्टेट म्हणून पुढे आलेलं आहे, आणि पाकिस्तान जर कोलमडलं, आर्थिकदृष्ट्या तर कोलमडाच्या टप्प्यावर आलेलंच आहे. पाकिस्तान जर कोलमडलं तर तालिबान पाकिस्तानमध्ये शिरून पाकिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद निर्माण करेल. त्याचा दुष्परिणाम भारतावर काय होणार आहे याची चिंता देखील आपल्या सर्वांना आहे. ज्या दिवशी अमेरिकेनं काही गर्दीत पळ काढला त्या दिवसापासून आपल्यासमोर हे संकट वाढून ठेवलेलं आहे, आणि अस्वस्थ करणारं हे सरहद्दीवरचं वातावरण आहे. चीनचे संबंध आपण पाहतोय की चीनच्या बाबतीमध्ये मोदी यांचं परराष्ट्र धोरण संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा 2014मध्ये शपथ घेतली तेव्हा सगळ्या 60च्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना, शासन प्रमुखांना निमंत्रित केलं गेलं, आणि खूप मोठा भव्य असा सोहळा निर्माण केला.
आणि आपण एक बिग ब्रदर असल्याची एक भावना त्यामध्ये निर्माण झाली. भारताच्या एका घरच्या मोठ्या समारामध्ये सगळे शेजारी पाजारी आले. त्यामध्ये आता परराष्ट्र धोरणाची पुढची दिशा मोदी हे वेगळ्या पद्धतीने हाताळतील. नेहरूंचं परराष्ट्र धोरण, काँग्रेसचं परराष्ट्र धोरण हे अपयशी ठरलं होतं. आता मोदींचं परराष्ट्र धोरण बघा आता कशा प्रकारे आपण सगळे आपले प्रश्न चुटकीसरशी सोडवू. मोदींनी वैयक्तिक राजनीतीमध्ये म्हणजे वैयक्तिक पर्सनल डिप्लोमसीमध्ये त्यांनी सुरुवातीला खूप लक्ष घातलं. दोन राष्ट्रप्रमुखांच्या मध्ये जर चांगले मैत्रीपूर्ण संबंध असले तर आपोआपच परराष्ट्र संबंध सुधारतील. आणि मग अचानक घेतलेली पाकिस्तानमधले नवाज शरीफ यांची भेट असेल किंवा शी जिनपिंग यांच्याबरोबर 18 बैठका, त्यामध्ये अहमदाबादमधली झोपाळ्यावरची बैठक असेल किंवा चेन्नईमधली त्यांचा दौरा असेल, वुहानमधला दौरा असेल, एक साधं गणित मांडलं गेलं की आपण जर वैयक्तिक संबंध एखाद्या पुढाऱ्यांशी चांगले केले, त्यांच्या आमंत्रण केलं, त्यांचा खूप आदर सत्कार केला तर आपले परस्परचे संबंध सुधारतील. हा असा एक बालिश परराष्ट्र धोरणामधला त्यांचा अंदाज होता. तो संपूर्णपणे चुकला. पाकिस्तानच्या बाबतीत चुकला, चीनच्या बाबतीत चुकला. शेजारच्या राष्ट्रामधले संबंध पाहिले तर एखादा बांगलादेश प्रत्येक राष्ट्राशी आपले संबंध संपूर्णपणे बिघडलेले आहेत. नेपाळचे संबंध अनेक वर्षामध्ये इतके मैत्रीपूर्ण संबंध असताना देखील आज प्रचंड मोठा तणाव नेपाळबरोबर चाललं आहे. बरीचशी राष्ट्र चीनच्या आधिपत्याखाली, चीनच्या इन्फ्लुएन्सखाली जायला लागलेली आहेत. आणि चीननं आपला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो कार्यक्रम आखला आहे त्यामध्ये एकेका राष्ट्राला गुंतवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीकडे हताशपणे पाहण्याशिवाय भारतीय परराष्ट्र धोरणाला दुसरं काही करता आलेलं नाही. सुरुवातीला पंडित नेहरू स्वतः आपले परराष्ट्र मंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये दुसरा कोणी परराष्ट्र मंत्री नव्हता. मोदींना कदाचित तसं करायचं होतं पण त्यांनी ते केलं नाही. परंतु पहिल्या त्यांच्या पंचवार्षिक कार्यक्रमामध्ये 80 परदेशी दौरे आणि त्यामध्ये सुषमा स्वराजसारख्या परराष्ट्र मंत्र्यांना की अत्यंत सिनियर ज्येष्ठ नेत्या होत्या, त्यांना संपूर्णपणे दुर्लक्षित केलं गेलं. आणि त्यांना वाटलं की भारताचं परराष्ट्र धोरण अशाच प्रकारे यशस्वी होईल. 5 वर्षानंतर त्यांना लक्षात आलं की हे संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. मग गलवान असेल, पुलवामा असेल किंवा मग इतर छोट्या छोट्या राष्ट्रांच्या बरोबरचे संबंध असतील. आणि आता या दुसऱ्या पंचवार्षिकच्या टर्ममध्ये पंतप्रधानांचीच थोडी स्पीड कमी झालेली आहे. नाहीतर हाऊडी मोदी, नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आणि परराष्ट्र धोरणाचं काही लक्ष्मण रेखा असतील त्या देखील त्यांनी ओलांडायला मागं पुढं पाहिलं नाही. त्यामुळे श्रीराम पवारांनी आपल्या पुस्तकामध्ये जे 3 भाग केलेले आहेत त्यामध्ये पहिला भाग हा भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दलचा आहे.
आणि भारताचं अलीकडचं परराष्ट्र धोरण म्हणजे मोदींचं परराष्ट्र धोरण. त्याबद्दल प्रत्येक पैलूवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये त्यांनी दक्षिण आशियातल्या आपल्या शेजाऱ्यांच्या बद्दल, तिथल्या राजकीय परिस्थितीबद्दल, मग श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असेल, पाकिस्तानबरोबर खूप मोठी चर्चा त्यावर आहे, अशी सगळी चर्चा केलेली आहे. आणि भारतासमोर काय काय आव्हानं आहेत त्याचे वर्णन केलेलं आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थितीबद्दल लिखाण आहे. प्रत्येक प्रकरण अत्यंत सोपं सरळ अशा भाषेत लिहिलेलं आहे आणि कुतूहल निर्माण करणारं, त्याबद्दल आणखी माहिती घ्यायला प्रवृत्त करणारं असं एक प्रकरण आहे. आणि खरंच श्रीराम पवार यांना धन्यवाद दिले पाहिजेत की अशा विषयाकडे फार कमी पुस्तकं मराठीमध्ये लिहिली जातात. आणि जर काही लिहिले तर अतिशय किचकट असे संदर्भ ग्रंथ, अकॅडमिक ग्रंथ असतात, पण साध्या भाषेतला हा एक अत्यंत वाचनीय असा ग्रंथ झालेला आहे. मग अशी सुरुवातीला मी भारतासमोरची काही जी आव्हानं अधोरेखित केलीत त्यामध्ये चीनचे आपले संबंध हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तानचं पुढं काय होणार आहे आणि तालिबान खरोखरीच काही दिवसानंतर आपला पसारा वाढवेल का, पाकिस्तानवर आक्रमण करेल का. पाकिस्तान आज अशा परिस्थितीमध्ये आहे की पाकिस्तानला एक धक्का दिला तर कोसळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अर्थव्यवस्था अगदी संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. म्हणूनच त्याला फेल्ड स्टेट असं म्हटलं गेलेलं आहे. तिथं तालिबान्यांनी जर शिरकाव केला आणि त्या प्रशासन हस्तगत केलं तर मग पाकिस्तानची सरहद्द तालिबान्यांच्या हातात गेली तर त्यातून होणारे दुष्परिणाम याची कल्पनाच करवत नाही. म्हणून ज्या दिवशी अमेरिकेने पळ काढला त्या दिवशी भारताच्या परराष्ट्र खात्यामध्ये अत्यंत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि ते अजूनही आहे. आता त्यातून कधी पुन्हा काय, कुठं, कसा स्फोट होईल आज अजून काही लक्षात येत नाही. पाकिस्तानच्या बरोबरच्या धोरणामध्ये बालाकोट झालं किंवा नंतर घर में जाके मारा वगैरे सगळं झालं, पण त्यातून आता पाकिस्तान गप्प बसेल आणि आपल्या उत्तरेच्या सीमेवर सर्व काही शांत होईल ही एक खोटी कल्पना, ही देखील कल्पना सरकारची टोटली अपयशी ठरली. आणि त्यातूनच आतंकवाद काही थांबायला तयार नाही आहे. पूर्वीसारखाच आतंकवाद चालू आहे. आता पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या आधी आणखी काही धाडसी पाऊल टाकून त्याचा निवडणुकीकरता फायदा घेण्याचा प्रयत्न होईल का, हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. त्याचबरोबर चीनचा जो प्रश्न आहे त्याबद्दल एक असा प्रश्न तिथं जर विचार केला की मग चीनबरोबर आपले संबंध असे तणावपूर्ण राहिलेले आहेत. 65च्या युद्धानंतर चीननी भारतावरच्या, विशेषतः अक्साई चीनमधल्या आपला हक्क काही सोडलेला नाही. प्रत्यक्ष ताबा रेषा असेल, भारताची मागणी अमुक आहे, चीनची मागणी अमुक आहे, काही प्रदेशावर दोघांचे हक्क आहे. पण नेहरूंच्या कालावधीनंतर, हिंदी चीनी भाईभाईच्या युगानंतर एक असा अलिखित करार तिथं झालेला आहे की ठीक आहे, या भूभागाबद्दल आपले काही गंभीर मतभेद आहेत आणि ते काही सुटणं शक्य नाही आहे. तुम्ही काही भूभागावर आपला हक्क सांगताय, आम्ही त्याच भूभागावर आपला हक्क सांगतोय.
ऐतिहासिक पुरावे काही खंबीर नाहीत, मॅकमोहन लाईन असेल किंवा इतर काही पुरावे असतील, पण हे जरी असलं तर पण हे सगळं आपण बॅकबर्नरवर ठेवूया. हे सगळी चर्चा आपण पुढं कधीतरी करू. आज त्यामुळं संबंध बिघडवून घेऊन काही उपयोग नाही. आपण हा प्रश्न बाजूला ठेवून इतर बाबतीमध्ये आपण मैत्रीपूर्ण संबंध ठेवूया, आपला व्यापार वाढवूया. हे प्रलंबित प्रश्न आहेत तर आहेत, आणि ते कधी सोडवायचे, वेळ प्रसंग येईल तो आपण सोडवू. फार सहजासहजी सुटणारे नाहीत. परंतु त्यामुळं आपण आपले दोन पक्षामधले द्विपक्षीय मैत्रीपूर्ण संबंध बिघडवायचं काही कारण नाही आहे. अशा प्रकारचा एक अलिखित करार, तिथं कुठं फार मोठा पुरावा वगैरे काही फार उपलब्ध नाही आहे, पण असं दोघा देशांनी ठरवलेलं आहे. आणि मला वाटतं तो अलिखित करार जेव्हा 5 ऑगस्ट 2020 साली काश्मीरच्या बाबतीमध्ये मोदी सरकारनं जो निर्णय घेतला, 370 कलम रद्द केलं, काश्मीरचं विभाजन केलं आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केला. त्यामध्ये लडाखचा भाग, हा सगळा भाग केंद्रशासित झाला. दिल्लीतून त्याचं प्रशासन होणार होतं, स्थानिक लोकांच्या हातात त्याचं प्रशासन राहिलं नाही. आणि त्या दिवशी 5 ऑगस्टला अमित शहानी आम्ही अक्साई चीनचा प्रदेश सगळा परत घेतल्याशिवाय राहणार नाही अशा वल्गना केल्या, आणि त्यातून गलवानचा प्रश्न सुरू झाला असं माझं स्पष्ट मत आहे. तो अलिखित करार होता की हा प्रश्न आपण प्रलंबित ठेवूया, याच्यावर तुमची मागणी आहे, आमची मागणी आहे, पण जाहीर याच्याकडून व्याच्यता करायला नको. तो करार 5 ऑगस्टला अमित शहा यांच्या आणि मोदींच्या अर्थातच नेतृत्वाखाली केलेल्या वक्तव्यामुळं तो करार कुठेतरी त्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आणि चीनला लक्षात आलं की आता यावेळेला हे नवीन सरकार जे आहे, मोदी सरकार, हे या बाबतीमध्ये मागचं जे काही ठरलं असेल ते सोडून देऊन आता आक्रमक भूमिका घ्यायला तयार आहे. आणि ती आक्रमक भूमिका घेण्याच्या आधीच चीननी स्वतः आक्रमक भूमिका घेऊन गलवानचा अध्याय सुरू झाला. आजही चीन कुठे तसूभर देखील मागं सरलेला नाही. चीननी तिथल्या सरोवरावर पूल बांधायला सुरुवात केलेली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये नवीन गावं वसवायला सुरुवात केलेली आहे. आणि मोदी सरकार मात्र या बाबतीत मौन धारण करून आहे. चीननी या अलीकडच्या सत्रामध्ये भारतात किती भूभाग त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे, किती भूभाग हस्तगत केला आहे, त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. अरुणाचल प्रदेशची काय परिस्थिती आहे ते कुणी सांगायला तयार नाही. अरुणाचल प्रदेशचे सर्व राज्याचे नवीन नकाशे तयार झाले आहेत, त्यामध्ये चीननी त्या सर्व गावांची नावं आपल्या चीनी भाषेत लिहिलेली आहेत. आणि सर्व अरुणाचल प्रदेशवर चीननी आपला हक्क सांगितलेला आहे. लडाखमधल्या बऱ्याच भागावर तर सांगितलेलं आहे. म्हणजे एक स्टेटस को जे होतं भारत आणि चीनमधलं, ते संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे. आणि यातून ही अस्वस्थतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लष्करी सामर्थ्याची जर तुलना केली तर चीनची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा 5 पट आहे. आणि लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत जरी आपण चर्चा केली तर जवळजवळ 3पट 4पट 5पट देखील चीनची सेना आहे, विमानं आहेत, जहाजं आहेत. त्यामुळे जरी दोन्ही देशांच्याकडे अण्वस्त्र असली तरी समोरासमोरच्या कन्व्हेन्शनल वॉरफेअरमध्ये आपला किती फायदा होईल किंवा आपल्याला किती यश मिळेल याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यामुळे हा प्रश्न तडजोडीच्या मार्गानं, मैत्रीत्वाच्या मार्गानंच सोडवला पाहिजे किंवा प्रलंबित ठेवला पाहिजे.
असं न करता चिखलामध्ये दगड फेकल्यासारखं परिस्थिती आज चीनच्या बाबतीत झालेली आहे. अर्थव्यवस्था संपूर्णपणे ढासळलेली आहे. त्याचा परिणाम रोजगार होतोय. कोरोनाच्या काळामध्ये आणि त्याच्या पूर्वी सुद्धा अर्थव्यवस्था इतकी वेगाने खाली जात होती की गेल्या 16 तिमाहीमधला आर्थिक विकास दर हा कोरोना सुरू व्हायच्या आधी सर्वांग नीचांकावर पोचला होता. कोरोना काळामध्ये तर आपला विकास दर उणे केला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात रोजगार नष्ट झाले आणि ते काही रोजगार परत यायला काही तयार नाहीत. आणि जर कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली, लॉकडाऊन होणार का नाही होणार, 50% ऑक्युपेशन, टुरिझम इंडस्ट्री, प्रत्येक क्षेत्रावर त्याचा अनिष्ट परिणाम अजून चालू आहे. ही अर्थव्यवस्था जर आपल्याला हाताळता आली नाही, अर्थव्यवस्थेवर आपल्याला जर पुन्हा नियंत्रण मिळवता आलं नाही, तर मग देशामध्ये फार मोठी अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल. कारण एका ठराविक लिमिटपर्यंत लोकांनी सहन केलं, लोकांची सहनशक्ती आता संपलेली आहे आणि म्हणून देशांतर्गत देखील आणि आंतरराष्ट्रीय बाबीमध्ये देखील एक अत्यंत अशांततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यातच आधुनिक तंत्रज्ञानामुळे देखील नोकऱ्या नष्ट होत आहेत. त्या उल्लेख श्रीराम पवारांनी आपल्या एका अध्यायामध्ये एका प्रकरणामध्ये केलेला आहे. याला आपण कसं सामोरं जाणार आहोत? आज परराष्ट्र धोरणामध्ये एखाद्या देशाकडं बघण्याचा दृष्टिकोन हा देशाकडे किती मोठं सैन्य आहे यापेक्षा त्या देशाची अर्थव्यवस्था किती मोठी आहे आणि त्यापेक्षाही ती अर्थव्यवस्था किती गतीनं वाढती आहे, GDP ग्रोथ रेट काय आहे, यावर त्या देशाचं महत्त्व ठरतं. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या देशाचा किती मोठा वाटा आहे, तो वाढतोय का कमी होतोय, आंतरराष्ट्रीय व्यापारातली तूट किती आहे, तुमचा देश हे मोठं आंतरराष्ट्रीय मार्केट आहे का, त्याकरता तुमचं परकीय चलन मजबूत आहे का, आणि व्यापार खुला आहे का, म्हणजे परकीय उत्पादनं तुमच्या देशात येऊ शकतील, तुमची उत्पादनं इतर देशात जाऊ शकतील, अशा प्रकारची परिस्थिती आहे का. आज जगामध्ये जे खुल्या व्यापाराचं जे वातावरण होतं ते हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आणि प्रोटेक्शनिस्ट वातावरणाकडे आपण कलायला लागलेलं आहे, झुकायला लागलेलं आहे. राष्ट्रपती ट्रम्पच्या कालावधीमध्ये तर अमेरिकेने आपली इकॉनॉमी अमेरिका फर्स्ट, बाय अमेरिका वगैरे घोषणा करून आणि चीनी मालावर, चीनी वस्तूंच्यावर बहिष्कार टाकून एक प्रोटेक्शनिस्ट वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला. मग जागतिक व्यापार संघ असेल किंवा त्याचे करार असतील त्याला महत्त्व कमी कमी होत गेलं. बायडन आल्यामुळं ती आता परिस्थिती बदलेल, पण यामुळं निर्माण झालेली आणि विशेषतः चीनबरोबर झालेल्या व्यापार युद्धाची जी परिस्थिती आहे त्यातून आपण काही बाहेर पडलेलो नाही. आणि या दोन महाशक्तींच्या व्यापार युद्धाच्या दुष्परिणाम भारतावर थेट झाल्याशिवाय राहणार नाही. मोदींनी देखील गलवान युद्धानंतर अमेरिकन चीनच्या वस्तू आणि सेवांच्यावर आणि विशेषतः IT-च्या ॲप्सवर बंदी टाकली. जरी बंदी टाकली तरी पण भारताची अर्थव्यवस्था चीनच्या अर्थव्यवस्था इतकी निर्भर आहे, इतकी परस्परामध्ये गुंतलेली आहे की आपला व्यापार चीनबरोबर वाढतच चाललेला आहे, कमी होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये चीनने काही एकतर्फी जर निर्णय घेतला, भारताला माल न देण्याचा निर्णय घेतला किंवा आपल्या त्यांनी बॉर्डर बंद केल्या, तर
भारताच्या उद्योगावर त्याचे काय परिणाम होतील ही अत्यंत गंभीर परिस्थितीचा देखील विचार करणं गरजेचं आहे. तेलाच्या किमती हा महत्त्वाचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विशेषतः आखाती देशामध्ये काही जर प्रश्न निर्माण झाले तर त्याचा थेट परिणाम हा कच्च्या तेलाच्या किमतीवर होतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या देशातल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीवर होतो. कारण 85% डिझेल पेट्रोल आपण हे किंवा कच्चं तेल आयात करतो, त्यातूनच मग डिझेल पेट्रोल तयार करतो. आता आपली अर्थव्यवस्था इतकी खिळखिळी झालेली आहे की डिझेल पेट्रोलवर भरमसाठ कर लावल्याशिवाय भारताचं बजेट देखील बॅलन्स होऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे माहीत असून की डिझेल पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे लोकांच्यावर असंतोष निर्माण होतोय, महागाई वाढते, तरी सरकारला पेट्रोल डिझेलवर कर वाढवल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचं नियंत्रण देखील सरकारचं सुटत चाललेलं आहे, ताबा सुटत चाललेला आहे. आणि प्रत्येक घटनेचा जगात काय चालले त्याच्याशी थेट संबंध आहे. भारतात आपण घेतलेले निर्णय आपल्या अर्थव्यवस्थेकरता, आपल्या देशाकरता महत्त्वाचे असतात, पण आज देशाबाहेर होणाऱ्या घटनांचा परिणाम देखील आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतो. आणि म्हणून जगात काय चाललंय, अमेरिकेत काय चाललंय, इराणमध्ये काय चाललंय, अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय, चीनमध्ये काय चाललंय, अमेरिका चीनचे संबंध कशा प्रकारे, त्यांचं व्यापार युद्धाचं काय होणार आहे, पाकिस्तान अस्थिरतावर राहील का नाही, असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या कथा पण महत्त्वाचे आहेत. आणि त्याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तो जर अभ्यास केला तर आपण आपल्या देशावर त्याचे काय परिणाम होणार आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार त्याचं आपण आकलन करू शकू. आणि म्हणून परराष्ट्र धोरणाला, आंतरराष्ट्रीय घडामोडींना आपल्या दैनंदिन वातावरणामध्ये एक प्रमुख स्थान दिलं पाहिजे. ते दुर्दैवानं आपण देत नाही. आपण जर वर्तमानपत्र पाहिली तर ते कुठं सगळे साखर कारखान्याचं राजकारण किंवा बँकेच्या निवडणुका यामध्ये आपली सगळी वर्तमानपत्र गुंतलेली असतात. आंतरराष्ट्रीय घडामोडींकडं आपण अजिबात लक्ष देत नाही. आणि म्हणूनच एखाद्या रविवारच्या पुरवणीमध्ये एखादा लेख आला तर तो लेख वाचणं एवढंच आपल्यापुढं मर्यादित राहतं. आणि त्याच दृष्टीनं आज श्रीराम पवार यांचं एक पुस्तक जे आहे ते वाचकांच्या मध्ये एक आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बाबतीत बोल निर्माण करेल, त्यांना त्या आंतरराष्ट्रीय घडामोडींची पार्श्वभूमी समजावून सांगेल. एक संदर्भ ग्रंथासारखा ग्रंथ आपल्या घरी तो राहील. अशा प्रकारचं उत्कृष्ट विवेचन केलेलं पुस्तक आहे. श्रीराम पवारने आतापर्यंत 7 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचे एक राज्यातले एक प्रमुख अभ्यासक आहेत, मराठीमधले ते प्रमुख अभ्यासक आहेत. हे पुस्तक आपण निश्चितच विकत घेऊन सगळंही ठेवावं, पुस्तक वाचावं. त्यातले जे अस्वस्थता निर्माण करणारे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते मुद्दे लक्षात घेऊन दररोजच्या दैनंदिन घडामोडीमध्ये त्या परिस्थितीमध्ये काय बदल होत आहेत, ती परिस्थिती आणखी चिघळती आहे का शांत होती आहे, याचा आपल्याला अभ्यास करता येईल, याचं आपल्याला आकलन करता येईल. म्हणून हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा देतो. हे पुस्तक आपण विकत घ्यावं, सगळंही ठेवावं आणि
नेहमीच संदर्भ ग्रंथ वापरावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. दर रविवारी सकाळसोबत येणाऱ्या सप्तरंग पुरवणीतील करंट अंडर करंट या श्रीराम सरांच्या कॉलमला महाराष्ट्रात मोठा वाचक वर्ग आहे. साताऱ्यातल्या सरांच्या काही वाचक मित्रांनी आता कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक निवेदन दिलं, त्याचं मी थोडक्यात वाचन करतो. नुकताच कोल्हापूर येथील स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मित्र आपले वाचक आहोत. आपण नेहमी संयमी समतोल लेखन करीत वास्तव घटनांचे अन्वय लावत आला. एक प्रकारे आम्हा वाचकांचे वैचारिक परिपोषण करीत आहात. वर्तमानात घडणाऱ्या घटनांचे यथायोग्य विश्लेषण करीत त्यांचे अन्वयार्थ लावण्याचा आपला प्रयत्न आम्हाला पावतो. आज आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आम्ही साताऱ्यातील वाचक मित्र आपल्याला सदिच्छा व्यक्त करीत ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आपला छोटासा गौरव करीत आहोत. यानंतर सकाळ प्रकाशनचे व्यवस्थापक आशुतोष रामगिरकर आभार मानतील आणि हा कार्यक्रम संपला करू शकतो. नमस्कार. सकाळ प्रकाशनच्या वतीने मी आपला सर्वांचा आभारी आहे. आपण पेशंटली या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आजच्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वतः पोट भरून आस्वाद घेतला. ह्या विषयाला एक वेगळी भूमिका प्रत्येकाने मांडली. मी श्रीराम पवार सरांचं अभिनंदन करतो. त्यांचं सकाळ प्रकाशनाबरोबरचं हे 7वं पुस्तक, सकाळ प्रकाशनाचं हे 582वं पुस्तक आहे. मी माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचा आभारी आहे. आहे माननीय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सर, तुमचे आभार. मी माझे सातारा सकाळचे सहकारी यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाची सर्व अरेंजमेंट केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सकाळ प्रकाशनाची इतर पुस्तकं अजून आज प्रकाशित झालेलं पुस्तक आपल्याला बाहेर सवलत दरात उपलब्ध आहे. आपण नक्की ते जाताना घ्यावं. श्रीराम पवार सरांची स्वाक्षरी असल्यास ते नक्की घेऊन सरांची स्वाक्षरी घ्यावी. मी आपले सर्वांचे परत आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं घोषित करतो.